श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः सुमंताज्ञापी मारुती शीघ्र संजोगा सैन्य संपत्ती एकताची प्रीती आनंद चित्ती उतळला। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। हनुमंतरायाने असणारा त्या ठिकाणी जो सुमंत प्रधान आहे, अयोध्या नगरीचा असणारा सुमंत प्रधान आहे आणि या सुमंत प्रधानाला सांगितलं बाबा असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी भरतजी सैन्य घेऊन त्या ठिकाणी जाऊ लागलेला आहे, तर तू सर्व सैन्य त्या ठिकाणी सज्ज कर आणि असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या भेटीला त्या ठिकाणी चला म्हटल्याबरोबर असणाऱ्या सुमंताला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला। सुमंत काय करू लागला? मारुतीसी लोटांगण सेनापतीसी आज्ञापना केले आपण सुमंते। मग असणाऱ्या हनुमंतरायाने सांगितलं बाबा प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता सर्व म्हणजे त्या ठिकाणी येऊ लागलेले आहे आणि त्यांना आणण्यासाठी त्या ठिकाणी लवकर जायचं ही बातमी सुमंतानं ऐकली। सुमंताला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला आणि रामाचं आगमन त्या ठिकाणी होतं। या आनंदाच्या भरात असणाऱ्या हनुमंताला त्या ठिकाणी सुमंतानं लगेच असणाऱ्या त्या ठिकाणी लोटांगण घातलं आणि हनुमंताची आज्ञाप्रमाणे करून आपल्या असणाऱ्या सर्व सेनापतीला सैन्य सज्ज करण्याची आज्ञा सुमंताने केली। आपुलाले दळभार सिद्ध करा तिसत्वर भरत निघाला वेगवत्तर श्री रघुवीर दर्शन। लगेच सुमंताने आपल्या असणाऱ्या प्रधानाला सांगितलं गेलं, प्रधानानं लवकर मध्ये सावधवान सर्व सैन्य म्हणजे त्या ठिकाणी सिद्ध करा। भरतजी म्हणजे सर्व ऋषी मंडळी सहित प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत आणि आपल्यालाही सर्वाला त्या ठिकाणी जायचंय, लवकर सेना सज्ज करा। तव भरते करून दान सुखी केले दिनजन आनंदमय प्रसन्न वदन काय गर्जन बोलत। सर्व सैन्य सज्ज होऊन येईपर्यंत इकडे असणाऱ्या भरतजीनी म्हणजे सर्व असणारी जी दीन जन त्या ठिकाणी होतं त्या सगळ्याला यथेच्छ असणारं दान त्या ठिकाणी दिलं। ज्यावेळेस मागता शिल्लक राहिला नाही तेव्हा सर्व दान त्या ठिकाणी देण्याची क्रिया संपली गेली। सर्व आनंदी त्या ठिकाणी जाईल काय गर्जना करून बोलू लागले। भरते करून दान सुखी केले दिनजन आनंदमय प्रसन्न वदन काय गर्जन बोलत। तसंच लगेच असणाऱ्या त्या ठिकाणी भरतानी सांगितलं गेलं की या असणाऱ्या त्या ठिकाणी भवरूपी संसार सागर तो असणारा संसार त्या ठिकाणी करत असताना जे शत्रू आहे त्या ठिकाणी काम क्रोध मद मत्सर अहंकार या असणाऱ्या शत्रूचा विनाश करणारा असणाऱ्या शत्रुघ्ना लवकर म्हणजे सर्व सेनापती सेना म्हणजे त्या ठिकाणी सज्ज कर, सर्व प्रधान मंडळी त्या ठिकाणी सज्ज म्हणजे आणि राम भेटीला जाण्यासाठी करा। शत्रू विनाशन ऐके सुबंधो शत्रुघ्ना सेनापती करून आज्ञा सहित प्रधाना सिद्ध करवी। मारुती वचने भरत रामागमने हर्षयुक्त तेणे आनंद अत्यद्भुत पोटी अत्यंत उतरला। मग प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास करून येऊ लागलेले आहेत। हे असणाऱ्या रामाचं आगमन त्या ठिकाणी होतं। हे मारुतीच्या असणाऱ्या हनुमंताच्या मुखातून वचन भरताना ऐकलं गेलं। अतिशय आनंद त्या ठिकाणी भरतजीला येऊ लागलेला आहे। तेने पूर्णानंदे करुण आज्ञापिला शत्रुघ्न नगर शृंगारावे संपूर्ण जेणे रघुनंदन सुखावे। मग राम त्या ठिकाणी येत आहे त्याचा आनंद भरतजीला त्या ठिकाणी झालेला आहे। त्या आनंदाच्या भरात लगेच आपला असणारा भाऊ शत्रुघ्न आहे, त्या शत्रुघ्नाला आज्ञा दिली। 14 वर्षाचा कार्यकाळ असणारा आटोपून प्रभू रामचंद्र येऊ लागलेले आहेत। सर्व अयोध्या नगर आणि त्या ठिकाणी म्हणजे सर्व सज्ज त्या ठिकाणी करा। असणारा अयोध्या नगर सगळं म्हणजे असणारं त्या ठिकाणी ध्वज पताका लावून श्रृंगार म्हणजे करा। ऐकोनी भरताचे वचन दे शत्रुघ्न सेनापती आज्ञापन करुणी सैन्य सिद्ध केले। लगेच भक्ताचं वचन शत्रुघ्नानं ऐकलं गेलं। लगेच असणारे आपल्या असणारे प्रधान आहे सेनापती आहे त्यांना आज्ञा केली। सर्व सैन्य त्या ठिकाणी रामाच्या दर्शनाला जाण्यासाठी सज्ज केलं। नगर शृंगारिले प्रीती देव सदने अति निगुती मुक्त घोषा पैसा गती देखता निश्चिती मन निवे।
लगेच असणाऱ्या त्या ठिकाणी शत्रुघ्नांनी आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व प्रधान सेनापतींनी असणाऱ्या अयोध्या नगर त्या ठिकाणी श्रंगार करण्यासाठी सुरुवात केली. जी असणारी देवाची मंदिर आहे तिथंही असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे मोत्याच्या असणाऱ्या सरी त्या ठिकाणी झळकू लागलेल्या आहेत. ध्वज पताका त्या ठिकाणी लावलेले आहेत, जेणेकरून पाहता क्षणी प्रभू रामचंद्राला आनंद होईल. यंत्रपाठी आवरण तैसी केल्या नसता सिद्धांची ओळी कैसी नक्षत्रमाळा परी तैसी चिद्रत नैसी झळकती. मग एवढंच नाही, त्या ठिकाणी असणाऱ्या त्या ठिकाणी जसं म्हणले असणारे ध्यानस्थ योगी त्या ठिकाणी बसतात आणि ध्यान धारणा करत असताना त्या योग्याचं असणारं तेज त्या ठिकाणी दिसतं. तसं असणारं त्या ठिकाणी नक्षत्रासारख्या झळकणाऱ्या रत्नाच्या माळा आणि त्या ठिकाणी मला शोभू लागलेले आहे. स्वर्गभोगाची जय गोडी त्याची झाली दृढ बेडी त्याचे जावया नवल सोडी दृढ आवडी श्रीरामी. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे स्वर्ग भोगाची असणारी जी गोडी आहे ही असणारी गोडी त्या ठिकाणी आपल्या ह्या संसार रूपी सागरामध्ये त्या ठिकाणी तारून जात असताना ही जी आपल्याला संसाराची असणाऱ्या विषयाची जी असणारी बेडी त्या ठिकाणी पडलेली आहे, ही बेडी याचं असणारं छेदन त्या ठिकाणी करायचं आणि स्वर्गाचा असणारा भोग त्या ठिकाणी द्यायचा. याच्यासाठी प्रभू रामचंद्राला आवड निर्माण झालेली आहे ना अयोध्या नगरीला येऊ लागलेली आहे. भेटावया श्री रघुपती धरू भरताची संगती म्हणून शीघ्रगती नक्षत्रे प्रवेशती माळे माझी. मग एवढंच नाही, असणारा त्या ठिकाणी म्हणले भक्ताच्या संगतीनं आज प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी भेटणार आहे. म्हणून आकाशात असणारे जे नक्षत्र आहेत ते नक्षत्र सुद्धा असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची भेट घेण्यासाठी असणाऱ्या रत्नाच्या रूपानं माळेमध्ये येऊन म्हणजे त्या ठिकाणी बसलेले आहे. मध्यपीठ अतिशुद्ध वरी श्रीराम पादुका विशुद्ध दर्शन मात्रे महाबोध परमानंद उपासका. मग असणारा मध्यभागी असणारा म्हणजे त्या ठिकाणी सिंहासन आहे, त्याच्यावर असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या पादुका आहेत. त्या ठिकाणी त्या रामाच्या पादुकेचं दर्शन त्या ठिकाणी केल्याबरोबर त्या उपासकाला त्या साधकाला अतिशय आनंद त्या ठिकाणी प्राप्त होतो. अशा असणाऱ्या पादुका त्या ठिकाणी म्हणजे ठेवलेल्या आहेत. तिचा महिमा सरस्वतीची लाजे ब्रह्मा भरताची या भजन धर्मा वेदासी मान करवे. मग एवढंच नाही, त्या अयोध्या नगरीचा साज श्रंगार एवढा त्या ठिकाणी केलेला आहे. तो साज पाहून ब्रह्मदेवाला सुद्धा असणारी लाज त्या ठिकाणी वाटल. एवढंच नाही, असणाऱ्या भरतजीचा जो असणारा भजन धर्म आहे त्या ठिकाणी त्याची असणारी अगाध लीला त्याचं वर्णन असणाऱ्या वेदालाही त्या ठिकाणी करता येत नाही. एवढा भरतजीचा असणारा महापरमार्थ मध्ये त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे. सभा मंडपी पडशाळा शृंगारिया सुमन शाळा सुखी व्हावया जनक बाळा ती सोहळा पैकेला. एवढंच नाही, असणाऱ्या असणारा सभास्थानीचा जो मंडप आहे तो मंडपही अतिशय श्रंगार त्या ठिकाणी केलेला आहे. पताका लावलेल्या आहेत, असणाऱ्या सुमनाच्या असणाऱ्या फुलांच्या माळाही त्या ठिकाणी लगटलेल्या आहेत, जेणेकरून सभा मंडप पाहिल्याबरोबर असणाऱ्या जनकाची कन्या असणारी सीतामाऊलीचं मन त्या ठिकाणी आनंदी होईल असा असणारा सोहळा त्या ठिकाणी निर्माण करू लागलेले आहे. गृहे श्रीशाळा शृंगारिया कुशळ कळा भांडारगृहे चित्रशाळा शेजारशाळा सज्वळ. मग एवढंच नाही, असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं जे असणारं निजग्रह आहे त्या ठिकाणी त्याचाही श्रंगार त्या ठिकाणी केलेला आहे. स्त्रीचा रहिवास असणारा जो असणारा महाल आहे तोही त्या ठिकाणी असणारा श्रंगार केलेला आहे. जे असणारे धन ठेवण्याचं जे भांडारगृह आहे, चित्रशाळा आहे, असणाऱ्या झोपण्याच्या जे असणाऱ्या त्या ठिकाणी महाल आहे तेही आणि त्या ठिकाणी म्हणजे सुंदर प्रकारे सजवलेलं आहे. वनवासीचा आश्रम समस्त देखताची पै साध्यंत सकाळी निरसवणी जाय तेथ असे अद्भुत रचिले. एवढ्या शत्रुघ्नाने असणारा अद्भुत रचना म्हणजे अयोध्या नगरीच्या ठिकाणी केलेली आहे, जेणेकरून 14 वर्षाचा कार्यकाळ क्रमात असताना प्रभू रामचंद्राला वनवासामध्ये जे दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ते दुःखाचं असणारं निरसन करण्यासाठी अयोध्या नगरीमध्ये आल्याबरोबर जिकडे नजर टाकी तिकडे मनाला आनंद देणारी अवस्था आणि शत्रुघ्नीने निर्माण केलेली आहे. अश्वशाळा गजशाळा कापडगृहे शस्त्रशाळा खंडणी पेशणी पाकशाळा जलशाळा मनोहर. मग त्या ठिकाणी असणाऱ्या घोड्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणले शाळा आहेत, असणाऱ्या हत्तीच आहेत,
असणाऱ्या त्या ठिकाणी कपडे लत्ते ठेवण्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी खोल्या आहेत. एवढंच नाही, दळण कांडण करण्याच्या ज्या खोल्या आहेत त्याही शाळा मनोहर त्या ठिकाणी मध्ये सजवलेल्या आहेत. शृंगारी रे कोडे श्रीराम कीर्तीचे हुडे, ध्वज उभारी रे चौकडे देखता उडे भोबया. मग एवढंच नाही, त्या ठिकाणी संपूर्ण नगर तर असणारं सजवलं, पण त्या नगराच्या भोवती असणारे जे बुरुज आहेत त्या ठिकाणी ते बुरुजही सजवलेले आहेत. सर्वत्र असणाऱ्या त्या बुरुजावर ध्वज त्या ठिकाणी लावलेले आहेत. जे असणारं पाहता क्षणी मनामध्ये जे असणारं त्या ठिकाणी दुःख आहे, द्वंद्व आहे, द्वंद्व ते असणारं पाहिल्याबरोबर द्वंद्व नाही सवयीला असणारा सोहळा आणि त्या ठिकाणी करू लागलेले आहे. होता काही इतिहास अंबरी देखता ऐकता श्रवणांतरी, आनंद होत असे बहुता परी चिदंबरी रहिवास. मग एवढंच नाही, त्या असणाऱ्या पताका त्या ठिकाणी आकाशामध्ये जसं असणारा त्या ठिकाणी तारकांचं तेज पसरल्याबरोबर आकाश जसं सुंदर त्या ठिकाणी दिसतं, तसं या ठिकाणी पाहता क्षणी असणाऱ्या पताका डोळ्याला असणारं दिपवून टाकणाऱ्या त्या ठिकाणी. आणि त्या पताकाचा इतिहास त्या ठिकाणी ऐकायचा म्हटलं तर त्या कानाला सुद्धा आनंद त्या ठिकाणी देणार आहे. एवढा असणारा सजावट अयोध्या नगरीची शत्रुघ्नाने मध्ये केलेली आहे. मुक्ताभिमाने शिनले ते श्रीराम भेटी आले, नगरे अनुष्ठाने मांडिले अधमुख मुक्त घोषसी. मग ज्या ज्या साधकांनी म्हणले त्या ठिकाणी अभिमान त्या ठिकाणी धरला होता, आजपर्यंत अभिमानाने जे साधक त्या ठिकाणी राहिले गेले, त्यांनी विचार केला राम त्या ठिकाणी येत आहेत आणि रामाचं दर्शन व्हावं, रामाच्या सानिध्यात आपल्याला त्या ठिकाणी जागा मिळावी म्हणून तेही असणारं त्या ठिकाणी या श्रंगाराच्या रूपानं, कुणी माळेच्या रूपानं आलेला आहे, कुणी असणाऱ्या पताकाच्या रूपानं आणि या अयोध्या नगरीमध्ये अभिमान रहित अवस्था करून त्या ठिकाणी आलेले आहे. श्रीराम दर्शना त्वरित मुक्तीसी मोक्ष निश्चित, येणे निश्चय सतत ओळखंबत दर्शना. मग प्रत्येक साधकांनी विचार केलेला आहे, प्रभू रामचंद्राचं दर्शन झाल्याबरोबर असणाऱ्या चारी मुक्ती आपल्याला त्या ठिकाणी शरण येतात. चारी मुक्ती असणारी निश्चित प्राप्ती त्या ठिकाणी रामदर्शनानं होते. हा विचार मनामध्ये केला, सर्वजण रामदर्शनासाठी अयोध्या नगरीकडे येऊ लागले. भक्ती पल्लव परिकर श्रीराम प्रेमे सार्द्र, पालवीती वेगवत्तर श्री रघुवीर दर्शना. मग त्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं दर्शन मिळावं म्हणून जो तो साधक आपापल्या परीने असणाऱ्या भगवंताची असणारी भक्ती करण्याचा विचार करतोय, जेणेकरून असणारं रामाचं दर्शन मिळावं याच्यासाठी अनेक साधना साधक त्या ठिकाणी करू लागलेला आहे. माडिया गोपुरांची या परी सांगत अनुपम्या भारी, काही सांगेना संक्षेपाकारी श्रोती सामग्री क्षमा कीजे. मग या ठिकाणी गौबा काका सांगू लागलेले आहेत, अयोध्या नगरीमध्ये जी काय असणारे माळे आहेत, गोपुरे आहेत, त्या ठिकाणी अनेक असणारे नवखनी सातखनी मजले आहेत त्या ठिकाणी, त्यांचाही साज श्रंगार अतिशय नयनरम्य त्या ठिकाणी केलेला आहे. पण मला असणारी माप त्या ठिकाणी करावी, मी सगळी माहिती त्या ठिकाणी सांगणार नाही, थोडक्यात म्हणजे माहिती आपल्या समोर मांडतो. प्रथम मोक्षाची पुरी जय दुर्लभ सुरासुरी, आत्माराम राज्य करी तेथीची थोरी केळीवर नव्हे. मग त्या ठिकाणी गावबा काका सांगू लागलेले आहेत, प्रथम मोक्षाची असणारी पायरी ती म्हणजे असणारी अयोध्या नगरी आहे. ही असणारी अयोध्या नगरी कुणालाही म्हणजे सहजासहजी साध्य त्या ठिकाणी करता येत नाही. देवानी देवाला सुद्धा ही असणारी दुर्लभ आहे त्या ठिकाणी. आणि त्या अयोध्या नगरीचं असणारं राज्य कोण करणार आहे, प्रत्येकाच्या हृदयस्थ असणारा आत्मा म्हणून राहणारा जो राम आहे त्या ठिकाणी, तो राम त्या ठिकाणी राज्य करणार आहे. म्हणून त्या रामाची असणारी थोरवी म्हणजे मी असणारी कशी म्हणजे त्या ठिकाणी माझ्या मुखानं वर्णन म्हणजे करावे. मुळी अधिष्ठान श्रीराम एक चैतन्य गाडोरा सुरेख, त्यावरी नगर रचिले देख विराजे सुरेख मोक्ष श्रिया. मग मूळ असणाऱ्या त्या ठिकाणी परब्रह्म स्वरूप असणारं प्रभू रामचंद्र हे एक मुख्य अधिष्ठान आहे म्हणजे त्या ठिकाणी. आणि त्या अधिष्ठानाचे असणारं चैतन्य आहे, ते चैतन्य असणारा मुख्य असणारा त्या ठिकाणी हिरा म्हणून राम आहे त्या ठिकाणी म्हणले. आणि त्याच असणाऱ्या रामाच्या नगरीचं म्हणजे त्या ठिकाणी वर्णन करत असताना
एवढं म्हणजे त्या असणाऱ्या नगरीमध्ये त्या ठिकाणी रामदर्शनासाठी सर्व असणारं मोक्ष स्त्रिया त्या ठिकाणी आणि विराजमान म्हणले झालेले आहेत. शुद्धाच्या ठाई सहज स्थिती अहमात्मिक उठे स्फूर्ती तैसा पाया गृहप्रती बांधिली ज्योती नेमस्त. आणि घराचा पाया बांधत असताना त्या ठिकाणी जी काय आपला असणारा अहंकार आहे ती असणारा अहंकार समूळ संपून जावा, निष्ठून जावा. कुठल्याही प्रकारचा अहंकार राहू नये. शुद्ध असणारा सत्वाचं त्या ठिकाणी जी काही पाया होता तशा प्रकारचा पाया घराला बांधलेला होता. जेवी त्रिगुणांची उभवली तेवी ज्योतिया मेघातींनी मुक्तीच्या चैतन्य ठेवणी निश्चय करोणी बैसविल्या. त्रिगुणाच्या असणारी मेखा बांधलेल्या होत्या. 3 असणारी गुण आहेत रज तम सत्व. ह्या त्रिगुणाच्या मिळून आज ज्योती त्या ठिकाणी मेखा अयोध्येला बांधलेल्या होत्या. त्याच्यावरती चैतन्याचं तोरण बांधलेलं होतं. ते असणारं लखलखित शोभून दिसत होतं असं या ठिकाणी सांगतात. पाचूचे खांबाचे परिकर प्रतिगृही मनोहर जेवी पंचभूत प्रकार धरी भार चराचर. प्रत्येक घराला खांब होते. खांब म्हणजे पाचूचे होते आणि ते असणाऱ्या खांबाला पंच असणारे महाभूत जे आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंच महाभूताचेच असणारे 5 खांब पाचूचे बनवलेले होते. उथळी पोळी यांची शोभत जेविने मस्त धातू 7 त्याची रत्ने भिंती जडित अतिमंडित निज तेजे. आणि त्या असणाऱ्या खांबाला जी काही उथाळी बनवलेली होती ती असणारी पोळ्यांची असणारी जी काही पोवळी असतात दुर्ग पोवळी त्या असणाऱ्या पोवळीची उथाळी बनवलेली होती. त्याच्यामध्ये 7 प्रकारचे धातू वापरलेले होते आणि त्या असणाऱ्या त्या धातूपासून निर्माण केलेल्या भिंती त्या असणाऱ्या भिंती अतिशय शोभिवंत दिसत होत्या. दहा गवाक्षे निज निर्वळी दावती नाना पडवडी परिते का प्रकाशाची ओढी दावती गोडी एकत्वे. आणि प्रत्येक खोल्याला प्रत्येक घराला जी काही बनवलेली होती त्या प्रत्येक एका असणाऱ्या घराला 10 प्रकारच्या खिडक्या होत्या आणि 10 खिडक्यांमधून वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाश आतमध्ये त्या ठिकाणी निर्माण होत होते. ऐका. सकळा प्रावरणा वस्तूचे तैसे शेकार गृहाचे निवासस्थान आत्मयाचे श्रीरामाचे निज नगर. आणि भगवान श्रीरामचंद्राचं नगर आहे. आधीच गावोबा काकांनी सांगितलं होतं की आत्माराम त्या गावामध्ये राहतोय. मग ज्या गावामध्ये रामचंद्र राहतो मोक्षाची प्रथम पुरी आहे त्या गावाचं वर्णन काय करावं करताच येत नाही. वर्णनाच्या पलीकडचं ते असणारे अयोध्येनगर होतं. ज्या गावामध्ये आत्माराम निवास करतोय सगळ्यांच्या हृदयामध्ये जो आत्मा म्हणून राहतोय तोच आत्माराम त्या अयोध्येमध्ये राहतोय आणि त्या गावाचं त्या रामचंद्राचं नगर आहे. काय वर्णन करावं ऐका. चुकोणी मुळीचे एक पाना द्वैत दुखना भरले पूर्ण त्याची बहुसाला भासती खाना नुगवे जाण सर्वथा. खण होते त्याच्यामध्ये सप्तखनी. आता ते महाग पाठीमाग विमानाचं वर्णन केलं त्याला सुद्धा खण होते. आणि जी काही घरं बनवलेले होते त्या घराला सुद्धा खण होते. 7 खण होते 32 खण होते 16 खण होते. आणि ती असणारी जी काही खण होते त्या खणामध्ये द्वैत दुखना भरलेलं होतं. द्वैत मनामध्ये नव्हतं. सगळं द्वैत बाजूला सारलेलं होतं. आणि द्वैत विरहित जे काही खण होतं घरामधले ते खण भासत होते असं सांगतात. तळीवरी येता जाता कोटी कोटी फेरे खाता मूळ सापडे सर्वथा सबाह्य पाहता भरलेसे. आणि त्या असणाऱ्या घरामध्ये जर तळ पाहायला गेलं किंवा तळामधून जर वर यायचं म्हटलं म्हणजे एवढे खण होत्या खाली मजले होते. त्या खालच्या खानामधून जर वर यायचं म्हणलं तर कोट्यवधी फेऱ्या घ्याव्या लागत होते. आणि कोट्यवधी फेऱ्या घेऊन सुद्धा जे काही मूळ आहे मूळ काय आहे भगवान परमात्मा आहे. ते मूळ सापडत नव्हतं. आपलं बी तसंच आहे. कोट्यवधी फेरे घेतोय तरी सापडलाय का आतापर्यंत कुणाला सापडलं नाही. मग तिथं कसं सापडत ऐका. मोक्षपुरी अयोध्या भुवन अनुपम्या तेथीचे रचना वरी शृंगारिता शत्रुघ्न अतिविचक्षण श्रीराम भ्राता. अयोध्येची प्रथम जी काय अयोध्या आहे ती मोक्षाची प्रथम पुरी आहे. आणि ती असणारा अयोध्येची जी काय रचना होती ती अनुपम्य होता. कोणालाही त्या नगराचं वर्णन रचना करता येत नाही. आणि त्या नगराला शृंगार करणारा सजवणारा शत्रुघ्न होता जो रामचंद्राचा भाऊ आहे. भवशत्रूचा संहार करी नित्य विराजे मोक्षपुरी म्हणून या नाम निर्धारी अति कुसरी शत्रु
शत्रुघ्न नाव आहे त्याचा, रामचंद्राचा भाऊ आहे. शत्रुघ्न नाव त्याचं का ठेवलं गेलं? जे काही बहुरूपी समुद्र आहे किंवा बहुरूपी असणारे शत्रू आहेत त्या सगळ्या शत्रूचा संहार केलेला आहे कुणी? शत्रुघ्नानं. जे काही अंतःकरणामधले शत्रू आहे ह्या भवसागरामधून तरुण जाणारा जे बाधक शत्रू आहे त्या शत्रूचा वध करणारा, ते शत्रू संपवणारा तो शत्रुघ्न आहे, म्हणून त्याचं नाव शत्रुघ्न होतं असं सांगतात. तेने नगराचे रचना शृंगारिले प्रीती करण अलौकिक तेथीचे महिमान श्री रघुनंदन सुखार्थ. आणि त्या शत्रुघ्नानं ते असणाऱ्या अयोध्या नगरीचं वर्णन शृंगार केलेला होता. अतिशय असणारी सुंदर सजावट त्या अयोध्येची केलेली होती. प्रत्येक ठिकाणी असणारे सडे वगैरे सगळे घातलेले होते. वीज तळपून जावी तशा प्रकारचा प्रकाश लख त्या नगरीचा पडत होता. एवढी सजावट शत्रुघ्नानं केलेली होती. रथांतरी वाडे कोडे विजू पिलोणी घातले सडे प्रकाश मांडिले निजने वाडे मशकत्या पुढे सत्य लोक. आणि प्रत्येक रस्त्यामध्ये जे काय आता ज्या रस्त्यानं रामचंद्र येणार होता तो जो काही मार्ग होता ते मार्गावरती सडक टाकलेले होते आणि विजेचं तेज असावं त्या प्रकारचा असणारा प्रकाश त्या रस्त्याने निर्माण केलेला होता. ते जर प्रकाश पाहिला तर सत्य लोक सुद्धा तिथं फिकं पडल, बापुड दिसेल एवढं सुंदर अयोध्या शत्रुघ्नाने सजवली होती. नवलायोध्येची परी चिंतामणीची चिंताहारी कल्पतरूची कल्पनावारी परिसाची निवारी जडत्व काळीमा. आणि काय ते अयोध्येचं नवल सांगावं. चिंतामणी आहे. आपण मनामध्ये जी चिंता केली ते प्राप्त करून देणारा तो चिंतामणी आहे. त्या चिंतामणीचं सुद्धा चिंताहरण करण्याचं सामर्थ्य त्या असणाऱ्या अयोध्येमध्ये होतं. एवढं नवल आहे त्या अयोध्येचं. एवढंच नाही तर कल्पतरू, कल्पतरू चिंतामणी आपण जे जे मनामध्ये कामना करेल ती पुरवून देणार आहे. त्या कल्पतरूची कामना हरण करणं, चिंतामणीची चिंता घालवणं एवढं सामर्थ्य अयोध्या नगरामध्ये होतं. दशेचे दैन्य दवडी अमृताची साल काढी स्वानंदाची निजगोडी नांदे उघडी अयोध्ये माझी. अयोध्येमध्ये नांदत होतं कोण कोण? दैन्य आहे. दैन्य म्हणजे दुःख दरिद्र हे सगळं संपवलं. अयोध्येमध्ये गेल्यानंतर नाही राहत नाही. दुःख असेल, दैन्य असेल, दरिद्र असेल, द्वेष असेल हे सगळं संपलं जातं. अमृत अशा प्रकारचं त्या अयोध्येमध्ये भेटतं आणि अमृताची सुद्धा साल काढून जे काय असणार त्या अमृताचा जो काही रस आहे स्वानंद आहे, अमृता सुद्धा पलीकडचा तो स्वानंद आणि ते स्वानंदाची गोडी अयोध्येमध्ये प्रवेश केल्यानंतर प्राप्त होतो. नगरबाह्य प्रदेशी आरामनित्य जीव शिवासी सर्व काळी वसंतासी अयोध्येसी विश्रांती. अयोध्येच्या बाहेर गेल्यानंतर वन एक आरामवन म्हणतात त्याला आणि त्या आरामवनामध्ये गेल्यानंतर जीवाला आणि शिवाला रोज विश्रांती आहे. नित्य त्या आरामवनामध्ये गेल्यानंतर जीवा शिवाला नित्य विश्रांती आहे. सर्व काळी वसंत आहे. आपल्याकडे कधी मध्ये वसंत येतो पण त्या असणाऱ्या आरामवनामध्ये सदुदित वसंत ऋतू होता आणि अशा प्रकारची विश्रांती त्या आरामवनामध्ये होती. त्या आरामवनामध्ये विश्रांतीच आहे अशा प्रकारे सांगतात. प्रेमोत्फुल्ल कमळे शुद्ध गुंजारवती कृष्ण षटपद ऐकोणी गंधर्व झाले शब्द सामवेद मौनावे. आणि ते असणाऱ्या आरामवनामध्ये गेल्यानंतर शुद्ध अशा प्रकारची कमळं आहेत आणि त्या कमळाखाली जे काही भोंगे आहेत भ्रमर आहेत. ते असणारे भ्रमर आपलं जे काही वास्तव्य आहे त्या कमळाच्या खाली वास्तव्य करतात. त्या असणाऱ्या भ्रमराची गुणगुण ऐकून, त्या भ्रमराचं गायन ऐकून गंधर्व सुद्धा स्तब्ध होतील अशा प्रकारचं असणारं किंवा वेद आहे त्याच्यामधला सामवेद सुद्धा त्या सामवेदाला मौन पडेल अशा प्रकारचं गुणगुण त्या कमळाच्या खाली जे भ्रमर राहत होते त्या भ्रमरांची होती. प्रबोध पारवे घुमघुमत तेने शारदा चकचमकत देवगुरु विस्मित तेथ पडे तटस्थ सुरसिद्ध. आणि जे काही पारवे होते ते पारवे सुद्धा सुंदर अशा प्रकारचं गायन करत होते. शारदा सरस्वती आहे. ते असणाऱ्या सरस्वतीने शारदेने ते गायन ऐकलं कोणाचं? पारव्यांचं. तर सुद्धा त्यांचं सुद्धा मन चकित होईल. देवगुरु असणारे बृहस्पती आहे. ते बृहस्पतींना सुद्धा वेळ लागेल कारण पक्षी सिद्धांत बोलत बृहस्पती वेळावला तेथ अशा प्रकारचं असणारे पार्व सुद्धा गायन करत होते. बृहस्पती सरस्वती सगळ्यांचं मन चकित झालं. डोलत द्राक्षांचे पैगड मुक्त परिपाके अति गोड सकळ कामाचे पुरवित कोड गोडिया गोड ते गोडी.
त्या अयोध्येच्या शेजारी जी काही वन आहे असणाऱ्या त्या वनामध्ये अशा प्रकारची पालवे, अशा प्रकारची कमळे, त्या कमळाखाली असणारे भ्रमर भुंगे इथं आणि द्राक्षाचे घरच्या घर आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारचे गोड असणारे ते द्राक्ष होते. ते द्राक्ष जर सेवन केल्यानंतर मनामधल्या सगळ्या कामना पूर्तीत किंवा ते द्राक्ष सेवन केल्यावर मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील अशा प्रकारचा गोडवा त्या द्राक्षांना होता. च्युत वृक्षाचे ठाई जाणं अच्युत फळे परिपक्व पूर्ण रसस्रवती उलवणं गोडी गहन तयांची. द्राक्षाची काही वेली होती, घड होतं, आंब्याची काही झाडं होती. त्या असणाऱ्या आंब्याची जर रस सेवन केला तर असणारे सर्वांगाने गोड असणारे ते आंबे होते. रस जर सेवन केला तर गहन अमृतमय असणारी गोडी त्या फळांची होती असं सांगतात. डाळिंबे उलरी मदभारे बीजे चळकती ते चकारे ज्ञान कर्म उपासनाद्वारे रस रघुवीरे सेवावया. त्या वनामधली डाळिंब होती, ते असणाऱ्या डाळिंबाचा काय उलरलेली होती. त्या असणारी डाळिंब आतमध्ये गोड अशा प्रकारची सुंदर होती. आणि त्या डाळिंबाचं जे काही बीज होतं, बीज कसं असतं डाळिंबाच्या आतमध्ये सगळं लाड भडक असतं, ती सगळं उजळून दिसत होतं, तेजोमय दिसत होतं. म्हणून ज्ञान कर्म आणि उपासना ही 3 कांड आहेत. आणि ही सुद्धा त्या असणाऱ्या डाळिंब्याचा किंवा त्या वनामधला आस्वाद घेण्यासाठी रामचंद्र मुख्य आहे. आणि त्या रामचंद्र रूपी नामरस घेण्यासाठी सर्व असणार ज्ञानकांड, उपासनाकांड, कर्मकांड ते असणारे तिथं येऊन सेवन करत होते. माझी अति प्रीती श्रीरामाची गुणकीर्ती कोकिळा पंचमे पूजती तेने मोनवती सामवेद. आणि त्या वनामध्ये असणारी रामचंद्राची कीर्ती आहे. आता जगामध्ये रामचंद्राची कीर्ती आहे, मग त्या असणाऱ्या अयोध्येमध्ये जी वन होतं त्या वनामध्ये रामचंद्राची कीर्ती वर्णन करत होतं कोण? कोकिळा पंचम. जी काही कोकिळ आहे, कोकिळा पंचम स्वरामध्ये गायन करत होती. आणि कोकिळ्याच्या मुखामधून रामचंद्राचं चरित्राचं कीर्तन ऐकल्यानंतर ना तिथं असणारं सगळं असणारं वेद सुद्धा मौनावले जातात. आणि सामवेद आहे, यजुर्वेद आहे, अथर्ववेद आहे, सगळे वेद सुद्धा मौन पडतील अशा प्रकारचं कोकिळा रामचरित्राचं गायन करत होत्या. सुख बोलती सिद्धांत तेने लाजला वेदांत श्रीराम गमने वसंत पातला ऋतू मारुती. आणि शुक सुद्धा होते, ती शुक म्हणजे पोपट. ते पोपट सुद्धा वेदांत बोलत होते. आणि पोपट वेदांत बोलू लागल्यानंतर वेद सुद्धा लाजू लागले. तेवढ्या अशा म्हणजे पशु पक्षी सुद्धा तिथले असणार उच्च स्वरामध्ये. आता शुक सारिका जी होती कोकिळा ती पंचम स्वरामध्ये गायन करत होती रामचरित्राचं चरित्राचं. कोकिळा आता असणारा शुक आहे, पोपट आहे, तो पोपट सुद्धा सिद्धांत गायन करतोय. त्यानं वेदांताला सुद्धा लाजवलेला आहे. कारण रामचंद्राचा आगमन रूपी वसंत ऋतू घेऊन आलेला हनुमान होता, त्यामुळे सर्वत्र आनंद होता. ऐकताची श्रीराम गमन सिद्धी पातल्या धावण अयोध्येच्या बीजी जाण स्वयंमापन झाली. रामचंद्र येणार आहेत. रामचंद्राच्या आगमनाची वार्ता ऐकल्यानंतर ना स्वर्गामधल्या अष्टमा सिद्धी धावून अयोध्येमध्ये आल्या. आणि अयोध्येची जे काही गल्लीबोळ असतील त्याच्यामधला रस्ता, गल्लीबोळामधला जो रस्ता होता त्या अष्टमा सिद्ध येऊन त्या रस्ता साफ करत होत्या असं सांगतात. रिद्धी सिद्धी करीती मार्जन रमा रंगमाळा लेखन स्वयं करीत असे आपण श्रीराम गमन संतोष. आणि रामचंद्राचा आगमनाचा संतोष झालेला होता, त्यामुळे रिद्धी सिद्धी जी आहे त्या रिद्धी सुद्धा येऊन सडा टाकत होत्या रस्त्यावरती. पुन्हा असणारे रमा जी काही लक्ष्मी आहे वैकुंठामध्ये राहणारी ती लक्ष्मी सुद्धा आलेली आहे. त्या असणाऱ्या रस्त्यावरती सडा टाकू लागलेले आहे. रामचंद्राच्या आगमनानं सर्वांना आनंद आहे, त्यामुळे वैकुंठाची सगळी असणारी शोभा अयोध्येमध्ये आली होती. एकीकडे वीरभरत श्रीराम दर्शना उदित निघाला ती त्वरान्वित सैन्य समवेत गजरेसी. इकडे असणारा भरत जी हनुमंताने सांगितलं होतं त्याच्यामुळे रामाच्या दर्शनासाठी उदित होता. रामाच्या भेटीसाठी अत्यंत उत्सुकता भरताला लागलेली होती, त्यामुळे अतिशय त्वरेनं रामचंद्राच्या भेटीसाठी भरत आपल्या सैन्यासहित निघाला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. सुमंतादी प्रधान सेनापती अति दारुण गजरता सहित भरण निघाले सैन्य अति गजरे.
रामचंद्राच्या आगमनाची वार्ता ऐकल्यानंतर सुमंत प्रधान आहे, सेनापती आहे, तर हत्ती दळ आहे, सैन्य दळ आहे, सगळं सैन्य घेतलेलं आहे. भरतजी अतिशय उत्साहानं भगवंताच्या भेटीसाठी निघाले. जे विमुक्षाती प्रीती साधन चतुष्टय संपत्ती घेऊन निघे आत्मप्राप्ती भरत चक्रवर्ती ते निघे. आणि एखादा असणारा साधक आहे, त्या साधकाला मुक्ती भेटण्यासाठी मुमुक्ष असणारा साधक अंतःकरण चतुष्टय कोणतं विवेक वैराग्य शम आणि मुमुक्षत्व अशा प्रकारचं साधन चतुष्टय ही सगळी संपत्ती घेऊन आत्मप्राप्त करण्यासाठी साधक निघतो. तसा भरत रामाच्या भेटीला निघाला. कौशल्य सुमित्रा दोन्ही दशरथाच्या प्रिय कामिनी श्रीरामाच्या माता उल्हासोनी प्रीती करोनी निघाल्या. कौशल्य आहे, सुमित्रा आहेत, दशरथाच्या असणाऱ्या पत्नी आहेत आणि त्या सुद्धा माता अतिशय आनंदानं अतिशय प्रेमानं निघालेल्या आहेत. जिचे वचन मात्रे करोनी राज्याची भोगा देवनी पाणी पादत्राणही त्यावनी झालावनी वनस्तराम. ज्या आईच्या सांगण्यावरनं जिच्या वचनावरनं सगळ्या राज्यावरती पाणी फेकलं, सगळं असणारा त्याग केला, पायातल्या चपला सुद्धा वाना सुद्धा सोडल्या, असं असणारं जिचे वचन ऐकल्यावरती रामचंद्र वनवासाला गेल्या. त्या काही माताही निघाल्या. जिचे धर्मे सुरमोचना जिचे निवडला रावण त्रैलोक्यासी आनंदपूर्ण विजय रघुनंदना जिचे. ज्या आईच्या शब्दावरनं सगळ्या असणाऱ्या देवलोकांची सुटका झाला, ज्या आईच्या शब्दावरनं रावणाला मारलं, ज्या आईच्या शब्दासाठी संपूर्ण त्रिभुवनामध्ये आनंद झालेला आहे, ती आई काही रामाच्या भेटीला निघाल्या. काही श्रीराम माता भेटो निघाली रघुनाथा आणि काही दशरथ कांता आनंद करिता निघाल्या. काही माता रामचंद्राच्या भेटीसाठी निघालेल्या आहेत. सुमित्रा आहेत, कौशल्य आहेत, अजून 700 असणारी पत्नी राजा दशरथांना होत्या. त्या 700 माता अधिक 3 रामाच्या भेटीसाठी निघाल्या. सुमंतादी प्रधाना मातांसी करीती विनवना तुमच्या भेटीसी रघुनंदना येईल आपण लोटांगणी. आणि सुमंत प्रधान त्या असणाऱ्या मातांना सांगू लागला, तुम्ही तिकडे येण्याचे कष्ट घेऊ नका, रामचंद्र लोटांगण घाली का तुमच्या दर्शनाला येते. कोणी सुमंत वचना कौशल्य सुमित्रा आपण काय बोलती प्रतिवचन विवेक संपन्न प्रेमळा. सुमंतानं आश्वासन दिला, म्हणलं तुम्ही काही याची गरज नाही, रामचंद्र तुम्हाला भेटण्यासाठी येतील असं ऐकलं. सुमित्रेनं आणि सुमित्रा मातेनं आणि कौशल्य मातेनं ऐकल्यानंतर ना विवेक असणाऱ्या त्यांच्यापाशी होता, अतिशय प्रेमळ होत्या. सुमंताला काय प्रतिवचन देतात ऐका. पहिले विश्वासिले तुझा शे घेऊन येसी रघुराज शेकी कळली तुझी ओसारी तरत मागे आणिला. सुमंत सांगू लागला, आई साहेबांना तुम्ही येऊ नका, रामचंद्र तुमच्या भेटीला येतील किंवा मी आणतो असं सुमंत म्हणला. त्यावेळेस कौशल्य मातेने सांगितलं, सुमंतजी पाठीमागं तुमच्यावरती विश्वास ठेवला, पाठीमागं असं वाटलं होतं की तुम्ही रामाला घेऊन येतात, पण तुम्ही रामाला वनवासात सोडून आले, म्हणून आता तुमच्यावरती कसा विश्वास ठेवायचा, आम्ही बी येतो असं माता बोलतात. हातीचा संगणी रघुनाथ रिता घेऊन आला सिरत श्रीराम वियोगे दशरथ झाला स्वर्गस्थ देवत्या. अरे सुमंत तुमच्यावरती विश्वास ठेवला, विश्वास होता, सुमंत तरी रामचंद्राला घेऊन येईल. रिकामा रथ महागारी घेऊन आला, रामाला वनामध्ये सोडला. रिकामा रथ बघितल्यानंतर राजा दशरथ मृत्यू पावले. सगळ्या अयोध्येमध्ये आकांत निर्माण झाला आणि सगळ्याला कारण फक्त तुम्ही होता, तुमचा रिकामा रथ दिसल्यामुळं ही अवस्था झाली. आता बी तुम्ही रामाला घेऊन येचाल कशावरून असं माता बोलतात. राम वनवासी होता वनी राय सांडिली राजधानी भरते भोगा देवनी पाणी फळभोजनी भूमिशाही. अरे रामचंद्राला घेऊन गेला तू वनामध्ये, ज्यावेळेस रामचंद्राला वनामध्ये सोडून रिकामा रथ माघारी आणला तेव्हाच असणाऱ्या राजाची दशरथ होते, त्या दशरथाने राजधानी सोडली, म्हणजे ते त्या ठिकाणी मृत्यूला पावले. भरताने सुद्धा सगळ्या असणाऱ्या भोग जे होते त्या भोगावरती पाणी टाकलं आणि भरत सुद्धा जमिनीवरती फळ भोजन करून झोपू लागला. सगळं तुमच्यामुळे झालं होतं असं माता काय सुमंताला बोलतात. आकांत सकळ राज्यासी दुःख निमग्न अयोध्यावासी ऐकता त्याच्या आगमनासी केवी मानसी राहावेला. अरे कसं तुमचं असणारं तुमच्यामुळं पाठीमागं आकांत झालेला एवढा सगळा अयोध्याकांडाचा 8वा अध्याय रिकामा रथ घेऊन आलेला होता.
त्याच्यामुळे सगळं अयोध्येवासी दुःख झालेलं होतं. तुझं आगमन ऐकलं, रामचंद्र वनाला सोडून तू रिकामा रथ घेऊन आला बरोबर सगळ्या असणाऱ्या अयोध्येमध्ये तुझ्यामुळे दुःख झालं होतं असं कौशल्य आणि सुमित्रा सुमंताला बोलतात. आणि काची असो कथा श्रीरामाते सांगणी येता हतश्री तुझी सुमंता दिससी तत्वता अमृतप्राय. अरे बाकीच्यांची अवस्था जाऊ दे म्हणली, त्यांची तर होणारच आहे, पण तू जेव्हा रामचंद्राला वनामध्ये सोडून आल्यानंतर तुझा चेहरा बघितला होता, काळीमा चढलेली होती, हाताश झालेला होता, रुदन करत होता, तुझी ही जी काही विरसली होती ते असणाऱ्या चेहऱ्यावरचं तेज होतं सगळं निघून गेलेलं होतं असं माता बोलू लागल्या. श्रीराम सकळांचे जीवन प्रेतरूप सकळतेने विन त्याचे ऐकता आगमन सर्वता मन नर आहे. अरे राम सगळ्यांचं जीवन आहे, रामचंद्र सगळ्यांचं प्राण आहे आणि रामचंद्र शिवाय सगळी प्रीतरूप आहे आणि त्या रामचंद्राचं आगमन ऐकल्यानंतर ना आमचं मन इथं कसं बसेल म्हणून आम्हालाही त्या रामाच्या दर्शनाला यायचंय असं माता बोलतात. श्रीराम गमना गोष्टी सकृत ऐकता कर्णपुटी भेटीने घे उठाउटी तो जाण सृष्टी महापापी. अरे रामचंद्राचं आगमन होतंय, स्वतः भगवान परमात्मा येत आहे आणि त्यांचं आगमन ऐकल्यानंतर ना जो रामाच्या भेटीला जात नाही तो महापापी आहे असं सांगतात. या लागी का सुमंता सर्व भावेसी सर्वता भेटी येऊ रघुनाथा विचारान्यता सेना. कौशल्य सुमित्रा बोलतात, हे बघ सुमंता, काही जरी कारण किती जरी अडवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न केला तरी आता आम्ही थांबत नाहीये, कोणताही उपाय इथं चालणार नाही, आम्ही तुझं काही एक ऐकणार नाही, रामचंद्राचं दर्शन आम्ही घेणार आणि आम्ही सुद्धा रामचंद्राच्या स्वागतासाठी येणार असं माता बोलतात. ऐकोनी मातांचे वचन सुमंते घातले लोटांगण सकाळ जय जयकारे जाण निघाले दर्शन रघुनाथाचे. आणि असणाऱ्या मातांचं अशा प्रकारचं बोलणं ऐकलं सुमंतानं लोटांगण घातलं, सर्वांना आनंद झाला, जय जयकाराच्या गजरामध्ये रामाच्या दर्शनाला निघाले. रामजयांच्या वचनाधीन श्रीरामजयांचा आनंद शरण जयचनी बोले होय सगुण ते ऋषीगण निघाले. रामचंद्र ज्यांच्या शब्दाच्या बाहेर जात नाही, ज्यांच्या आधीन भगवंत आहे, रामचंद्र ज्यांना आनंद शरण आहे, ज्यांच्या बोलण्यावरनं रामचंद्र सगुण झालेला आहे अशा प्रकारचे ऋषी रामाच्या दर्शनाला निघाले. श्रीराम साधूचा खेळा श्रीराम साधू लागी झाला त्याची भेटावया महिला गजरे निघाला ऋषी समुदाय. रामचंद्र साधूचा विकृत आहे, साधूच्या सेवेसाठी भगवंत विकृत झालेला आहे, साधूंसाठीच तो भगवंत पृथ्वी तलावरती अवतरित झालेला आहे आणि त्या असणाऱ्या रामचंद्रांना भेटण्यासाठी गजरानं ऋषींचा मेळा निघाला. कश्यप्यात्री वामदेव ऋषी जाबाली गौतम परेसी वशिष्ठ सद्गुरु सूर्यवंशी शिष्य समुदायासी निघाले. कश्यप महाराज निघाले, यात्री ऋषी निघाले, वामदेव ऋषी निघाले, जाबाली महाराज आहेत, गौतम ऋषी आहेत आणि सूर्यवंशाचं मंडळ सूर्यवंशाचे कुलगुरू वशिष्ठ महाराज निघाले. इत्यादी सगळा ऋषी जे म्हणे कल्पती ब्रह्मांडासी ते ऋषीवर वेद घोषेसी श्रीराम भेटीसी निघाले. इत्यादी अनेक थोडकीच नावं घेतलेली आहेत, पण याच्यासारखे अनेक महान ऋषी रामचंद्राच्या भेटीसाठी निघालेले जी ऋषी मनामध्ये संपूर्ण ब्रह्मांड आपण घेतील असे सामर्थ्यवान भेटीसाठी निघाले. श्रीराम वियोगे संतप्त नागरिक लोक समस्त आलाय कोणी रघुनाथ होता वेळ चित्ते निघाले. रामचंद्राच्या वियोगामध्ये 14 वर्ष झालं सगळे संतप्त होते, रामचंद्राशिवाय सगळे दुःखी होते, म्हणून गावातली लोक भगवंताच्या भेटीला निघाले. साठे भाटे सोवणी सोनार कणिक रजक सुतार तेली माळी कुंभार ती सत्वर निघाले. पुन्हा असणारे कापडाचे व्यापारी असतील, काही त्या ठिकाणी असणारे गणिक आहेत, रजक आहेत, सुतार आहेत, तेली आहेत, माळे आहेत, कुंभार आहेत, अनेक व्यवसायामध्ये लोक निघाले. तांबोळ्याती हरिके उडविती पाने फुलारी करीती सुमन सिंचने रंगारी सुकवले निजमने रावलगी रंगणे उडविती. जे काही पानं विकणारे आहेत ती असणारी तांबोळी आनंदानं पानं उडवू लागलेले आहेत, जी काही फुले विकणारी फुलारी आहेत ते असणारी रस्त्यामध्ये फुलं टाकू लागलेले आहेत, रंगवणारी जी काही रंगकार आहेत ते असणारे अनेक रंग आनंदाने त्या ठिकाणी उडवू लागलेले आहेत, निघाले. श्रीराम भेटी अति हरिका एका पुढे धावे
भेटीचा आनंद होता. त्या आनंदामध्ये एकाच्या पुढे एक स्त्री पुत्र असणारी लहान लेकरं सगळेजण निघाले. आदी करोनी दासदासी निघाले श्रीराम भेटीसी, वेशाच्या नगरवासी हरिके भेटीसी निघाल्या. सगळेजण निघाले. गावामध्ये राहणारे असतील सेवक सेवकी दासदासी, पुन्हा असणारे जे काही वेश्या असतील गावामधल्या, नगरवासी असेल, लहान असेल, वयोवृद्ध असतील, सगळीच भेटीसाठी निघाले. श्रीराम नगरी आळुमाळ सर्वता नाही कर्मचांडाळ, नगर प्राप्ती अधिकारशीळ तेही तत्काळ निघाले. रामचंद्राचं नगर होतं, त्याच्यामुळे वाईट कृत्य करणारं त्या असणाऱ्या अयोध्येमध्ये कोणीही नव्हतं. सगळे शुद्ध सत्वाचे लोक होते आणि आज जे काही नगर सांभाळणारे अधिकार वर्ग होते त्यांचे सुद्धा आचरण शुद्ध होते आणि असे अधिकारी भेटीसाठी निघाले. सर्वस्व त्यागोनी संन्यासी जे विरक्त देहभावासी, तेही श्रीराम भेटीसी अतित्वरेसी निघाले. सर्वस्वाचा त्याग करून संन्यास धारण केलेला जे काही देहावरती विरक्त होते अशा प्रकारचे साधक भेटीसाठी निघाले. श्रीराम दर्शना परत पुढे केला त्वरणवीत, म्हणून लोक नगरस्थ स्वयं धावत अतिशीघ्र. रामचंद्राच्या भेटीसाठी उशीर लावायचा नाही. भरतजी पुढे निघाले, त्याच्यामुळे सगळ्या अयोध्येचे लोक भरताच्या पाठीमागे लगबगीनं निघाले. स्त्री पुत्रादी सुहृदय संग श्रीराम भेटीसी विघ्न सांग, त्यांचा निश्चय होय त्याग राम व्यंग तय भेटे. गावातली लोक विचार करू लागली, भरतजी पुढे निघालेले आहेत, तर इथंच जर स्त्री पुत्राच्या संघामध्ये राहिलं तर रामचंद्र भेटणार नाही, म्हणून सगळ्याचा त्याग करून रामचंद्राच्या प्राप्तीसाठी निघाले. ऐसे जाणोनी निर्धारी रामदर्शनी प्रीती थोरही, कोणी कोणाचा संग न धरी आनंद भारी राम भेटी. अहो, रामचंद्राच्या भेटीसाठी एकटंच जायचं हो. पोतीला चला आलं तर ठीक, नाही तर संपला विषय. कोणाची वाटच बघायची नाही. तर बघितलंय का कोणी कोणाचा वाट? अजिबात नाही. सोबती आला तर ठीक, नाही आला तर आपल्या एकटे रामाच्या भेटीला निघाले. एकीकडे वीर भरत श्रीराम भेटीसी उदित, निघाले अति त्वरणवीत समवेत दळभारी. इकडे असणारे भरतजी निघालेले आहेत तर रामचंद्राच्या भेटीसाठी अतिशय उत्सुकता लागलेली आहे. त्याच्यामुळे जेवढ्या गडबडीनं फास्ट जाता येईल तेवढ्या वेगाने भरत निघाले. अनुभव गजांची आहारी गुडार घातले तयांवरी, पताका झळकती चिदंबरी द्वैत चकचुरी करीती पाहे. आणि मग जे काही हत्ती आहेत ते असणाऱ्या हत्तीवरती अनुभव असणाऱ्या रूपी त्या ठिकाणी वरती असणारी बसण्यासाठी आसन टाकलेलं आहे. पुन्हा पताका झळकू लागलेले आहेत आणि द्वैताची चकचुरी करत सगळं सैन्य निघालं. निजबोध महावतवरी विवेकाशुक झळकती करी, मर्यादा चकल्या आणि तिशिरी करुणी किरकिरी येती ठाया. हातीवरती महावत बसलेले आहेत, हातामध्ये त्या ठिकाणी चाबूक आहे. कशाचा आहे? निजबोध रूपी महावत ते असणाऱ्या हातीवरती बसलेले आहेत. विवेक रूपी असणाऱ्या हातामध्ये चाबूक आहे आणि त्या चाबुकानं विवेक रूपी अंकुशानं सगळ्यांना आखळून निघाले. साधन चतुष्ट संपत्ती अति कुशळ तीक्ष्ण युक्ती, तैसे वारू नाचती चौताळती राम भेटी. आणि चतुष्टय अशा प्रकारचं साधन आहे ते असणारं सगळं तीक्ष्ण बुद्धीनं अतिशय कुशलतेनं सगळं असणारे जे काही घोडे येतात त्या घोड्यांना नाचवत आनंदानं रामाच्या भेटीसाठी निघाले. तयांवरी मळंबले वाट रणशौर्य अति उद्भट, वारू आवाजती साठ त्राणयंबूट कवळ. अशा प्रकारचे घोडे त्या घोड्यावरती जे काही वीर योद्धे बसलेले आहेत ते वीर योद्धे रणशौर्य आहेत, उद्भट आहे, बलवान आहेत, सामर्थ्यवान आहेत निघाले. रथध्वज पताकी मंडित चालती विमानी शेवी मुक्त, तेथे बैसता सुखाद्भुत लाजवीत सुरवरा. रथ आहे, ध्वज आहे, रथ ध्वजा पताका मंडित अशा प्रकारचे असणारे रथ आहे. त्याच्यावरती असणारे विमान निघालेले आहेत आणि अशा प्रकारचे सुरवरांना सुद्धा लाजवतील अशी शोभेनं सगळेजण निघाले. ओढण खडग तळकोनिया बाई तुळवे नाचती लवलाई, मल्ल झोंबती दोही बाई देखता तो देही काळ कापे. आणि ओढण खडग हातामध्ये, तलवार आणि खडग हातामध्ये तळपून शोभवंत दिसतंय. पुन्हा मल्ल दोन्ही बाजूला, मल्ल म्हणजे पैलवान आणि त्या पैलवानला बघितल्यावर यमका सुद्धा थरथर कापतील अशा प्रकारच्या रथाच्या दोन्ही बाजूला पैलवान, त्यांच्या हातामध्ये तलवार निघाली. तया मागे आसिवारी अवधावी येला स्वारी, नाचती तिचा पायंवरी
त्या रथाच्या पाठीमाग घोडे आहेत, त्या घोड्यावरती तलवार बाजी करणारे बसलेले आहेत, हातामध्ये तलवार आहेत आणि तलवारीचं आपलं कौशल्य दाखवत नाचत नृत्य करत ते असणारे आस्तीवार लोक घोडेस्वार निघाले. तया मागे चालती रात वारू झुंबले हिंसत चक्रवाटा तळी पर्वत पीठ होत कर्माचे. आणि त्या असणाऱ्या पाठीमाग त्यांच्या पाठीमाग रथ आहे, त्या रथाला घोडे झुंपलेले आहेत आणि ते असणारे रथाचं जे चाकं निघाली त्या असणाऱ्या चाकामधून पर्वताचं पीठ होतं किंवा जे काय असणारे कर्म आहे आपलं सगळं साधकाचं ते कर्माचं पीठ करीत ते घोडे रामाच्या भेटीसाठी निघाले. दोन्ही बाई कुंजर थाट गळदंडी गजघंट गजी गज समसकाट गडगडाट चालती. दोन्ही बाजूला जे काय हत्ती आहेत त्या हत्तींचा थाट आहे आणि ते असणाऱ्या हत्तीच्या मध्ये घंटा गळ्याला घंटा बांधलेली आहे आणि ते असणारे समसकट हत्ती निघाले, माग पुढे नाही, समान असणाऱ्या अंतरावरती ते हत्ती रामाच्या भेटीसाठी निघाले. स्तोमी स्तोमी वाद्य विचित्र ध्वनी उठला अति गंभीर जय व्यनाथाचा गजर दशदा प्रकार वाजती. आणि रामाच्या भेटीसाठी जात असताना वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजू लागलेले आहेत, त्या असणाऱ्या वाद्यांचा आवाज आकाशामध्ये घुमू लागलेला आहे. अनुहाताचा सुद्धा नाद फिका पडेल एवढा आवाज त्या असणाऱ्या अयोध्येमध्ये जात असताना वाद्यांचा वाजू लागला. सवेश वेतात पत्र कनकदंडी युग चामर राज्य चिन्हे पै समग्र त्वरित चालती. आणि ते असणारे बरोबर रथावरती श्वेतपत्र आहेत, भरताच्या रथावरती युग्म चामर आहेत, अनेक सेवक आहेत, दासदास आहेत, राजाचं चिन्ह जेवढं आहे तेवढं सगळं भरताच्या डोक्यावरती रथावरती धरलेलं आहे आणि वेगानं रामाच्या भेटीसाठी निघाले. वाट गरजती कैवाडे श्रीरामाचे पै पवाडे तेने वेदांत झाले वेडे लाजिले स्वयं मेती शब्द. रामाच्या भेटीसाठी जात असताना जे काही दोन्ही बाजूला चालणारे भाट आहेत ते असणारे भाट गर्जना करू लागले आहेत, रामचंद्राचं पोवाड त्यांच्या कीर्तीचे असणारे वर्णन करू लागलेले आहेत. त्याच्यामुळे वेद बृहस्पती सगळे असणारे लाजून गेलेले होते. सवे ऋषीश्वर असंख्य उच्चारिती वेदघोष माता घेऊनी देख भरत समवेत निघाला. अनेक प्रकारचे ऋषी बरोबरीला आहेत आणि ते असणारे ऋषी वेदांचा घोष मुखामधून उच्चारण करत आहेत. अनेक सगळ्या असणाऱ्या माता भरतजीने आपल्या सोबत घेऊन भेटीसाठी निघाले. बेटावया रघुकुळ टिळका माता ठेवणी पादुका आनंद मग्न ओणी देखा शत्रुघ्न सखा समवेत. भरताच्या सोबत असणारे शत्रुघ्न जे होते, शत्रुघ्नाच्या डोक्यावरती रामचंद्राच्या पादुका होत्या आणि पादुका घेऊन शत्रुघ्न रामाच्या भेटीसाठी भरताबरोबर निघाले. सहित माता ऋषी पंक्ती भरत शत्रुघ्न निश्चिती सुमंतादी प्रधान पंक्ती चरणी चालती सकळीक. आणि त्या भरताच्या बरोबर शत्रुघ्न आहे, सुमंत प्रधान आहे, आई आहेत, अनेक ऋषी आहेत आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चरणानं चालत भरताची भेटीसाठी निघाले. श्रीराम शकुना लागिते पूर्ण कुंभ हेमयुक्त दधी मधु अक्षदा भरित दुर्वासहित पूर्ण जळे. आणि रामचंद्राला शकून व्हावा, भगवंताला शकून होण्यासाठी सोन्याचा असणारा कलश आहे आणि त्या सोन्याच्या कलशामध्ये दही टाकलेला आहे, मधू टाकलेला आहे, दूध आहे, तूप आहे, अक्षर आहे, दुर्वा म्हणजे असणारे हराळे आहे, पाणी घेतलेलं आहे आणि कुंभ घेऊन रामचंद्राला शकून व्हावं म्हणून निघाले. मागे पालखियांची हारी कोणी न बैसे तयावरी श्रीराम दर्शनी प्रीती थोरी हर्षे गजरी चालती. पाठीमागं असंख्य पालख्या होत्या पण पालख्यामध्ये कुणीही बसत नव्हतं. रामचंद्राच्या भेटीची उत्सुकता लागलेली आहे, कधी त्या रामाचं दर्शन होतं या असणाऱ्या आशेनं सगळेजण चालत निघाले. उपवासे अति संकटी उदर बैसले अति कपाटी माता जटांची वीरकुंटी कृष्णांची गाठी प्रावरण. आणि उपवास धरलेला आहे. काही साधकांनी उदर असणारे सगळं आपलं पोट आणि पाठ सगळी एक झालेलं आहे. पाठीमाग डोक्यावरती केसांच्या जटा वाढलेल्या आहेत आणि अशा प्रकारचं असणारं वस्त्र प्रावरण केलेलं आहे. अशी साधक भेटीसाठी निघाले. मागे सांडोनी नगर पुढे चालले वेगोत्तर मार्गाव लोकिता समग्र स्थिर गुवीर दिसेना. पाठीमाग नगर सांडून गेलेले आहेत, कुणीही पाठीमाग दिसत नाही. पाहिलं तर रामचंद्र भेटाना गेला, पुढे असणारा मार्ग पाहिला तिथेही भगवंत भेटाना गेले म्हणून निघाले.
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्राय नमः। दश दिशा सहित गगन स्वपुतिपाता कान सर्वतान दिशेर वंदन भरत उद्विग्न स्वय झाला। असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा शिरवणारी कथेचा विस्तार बाबाची सद्गुरूत असतो का। बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांगपणे पाठ करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान। भरतजी आणि सर्व परिवारासहित अयोध्या नगर प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला निघालेले आहेत, म्हणजे प्रभू रामचंद्राची वाटेतच भेट घेण्यासाठी निघालेले आहेत। निघत असताना भरतजीनं असणाऱ्या 10 दिशेला बघितलं, पण प्रभू रामचंद्राचं विमान काय दिसाना। हनुमंतराने सांगितलं होतं प्रभू रामचंद्र यायला लागलेत, प्रभू रामचंद्र यायला लागलेत, पण भरतजीला प्रभू रामचंद्राचे विमान दिसना, प्रभू रामचंद्र दिसना, अतिशय दुःखी झाले। सांगितले हनुमंते पहिलं ते गा विमान येते आणि अद्यापिन दिशे माते अभाग्याद्भुत मी करण। हनुमंतराने आता सांगितलं पलीकड प्रभू रामचंद्राचं विमान यायला लागले, मी बघत आलोय, मला विमान दिसना पलीकडचं, मग माझ्यासारखा अभागी, माझ्यासारखा करंट्या कपाळाचा कुणीच नाही, शेजारी चालू असतं। पण आम्ही म्हणतो काय कीर्तन लावलंय तरी आता करे जिन कोटी जावं का पुराण श्रवण सर्वता नव्हे समाधान वचनारूढ मन जव नव्हे। काय कळलं बरं आता आपल्याला, काय कळलं म्हणतात भरतजी। कोटी असणारे कोटी तरांनी पुराण वाचली, पुराण ऐकली, पुराण सांगितली, पण समाधानच नाही, काय उपयोग आहे त्याचा। मग का जोपर्यंत आपलं मन असणारं मन बोलण्यावर किंवा ऐकलेल्यावर भगवंतावर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत काही 18 पुराण वाचले काय पळून पेला काय उपयोग आहे। भगवंतावर विश्वास नसेल, जर मन एकाग्र नसेल तर काही उपयोग नाही। जे काळे हनुमंते सांगितले राम गमनाते त्याने काळे दुष्टित चित्ते पामर निश्चिते मी। ज्यावेळेस हनुमंतराने सांगितलं प्रभू रामचंद्र येऊ लागले, प्रभू रामचंद्र येऊ लागले आहेत, तेव्हापासूनच असणार मनात काळ कपट चालू झालं। खरंच येते तर नाही येते, वाट बघायची, तुका म्हणे येते नाही चालत तातडी करून उपयोग नाही, धीर धरावं लागतं, स्थिर व्हावं लागतं, थांबावं लागतं। आपलं थांबणंच नको वाटतं, लगेचच काय झालं थोडं झालं की देवाला माझं बघवलंच नाही, कसं बघवणार नाही, थांबावं लागतं। देव परीक्षा बघत असतो, मग म्हणजे असणार थांबावं लागतं। माझ्यासारखा पामन असणारा मीच एक आहे असं भरतजी स्वतःला दोष देऊ लागले। वचन समाई दुष्टितता गुंतलो लौकिकार्था तेने सुनट केली वार्ता भेटी रघुनाथा वंचलो। असणारा हनुमंतरायचं मी काय बोललो होतं, तो बोलण्यावर माझा असणारा विश्वास बसला नाही, लौकिक अर्थ गुंतलो बसलो त्या बोलण्यामध्येच म्हणले। आणि त्याच्यामुळे असणारी ही जी काय निष्प्रभ असणारी जी काय वार्ता होती, भेटतील मी लगेचच पळतच भेटायला गेलो, त्याच्यामुळे मला प्रभू रामचंद्र भेटना गेलेत। मी विश्वास ठेवायचा होता हनुमंतराच्या बोलण्यावर, येणार आहेत, थांबा, संतांच्या पायी हा माझा विश्वास, संतांच्या बोलण्यावर विश्वास पाहिजे, त्याची माझी करीती हित सकळ सर्व हित करणारे संतच असतात। हनुमंतराय संतांवर विश्वास ठेवला नाही, त्याच्यामुळे मला प्रभू रामचंद्र भेटणार। लोकासी मज संबंध काय दरबार मज काय होय वचन व्रता गेले स्वय वल्ग आहे कोणाची लोकांचा माझा काय संबंध आणि हे असणारा परिवाराला माझ्या संग दळभर हत्ती घोडे लवाजमा एवढा करायला काय उपयोग आहे। म्हणजे माझं बोलणंच सोपं गेलं की चला 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 प्रभू रामचंद्र चला गावात तोंडी पिटिली, ऐका हो ऐका, प्रभू रामचंद्र यायला लागले, निघालं सगळं गाव मी पण निघालो। म्हणजे काय उगत असणार बोलणं माझा आज कोर्टात निघलं, कसं काय करू। स्वरूप प्राप्तीची ज्यांची आरती ती सांडोरी लौकिक स्थिती अनन्य शरण रघुपती जाऊन एकांती पुसावे। स्वरूप प्राप्तीच्या वर ज्याला ज्याला असं ज्या साधकाला हे स्वरूप आपलं स्वरूप काय, अहम ब्रह्मस्मी, आपणच ब्रह्म हे आपलं स्वरूप आहे, आत्मरूपी आपण आहोत, हे आपलं स्वरूप असणार ज्याला पाहायची आवड आहे त्यांनी लोकांचा विचार करू नये, बरं का लक्षात ठेवा। लोकांचा विचार केला तर अवघडच आहे, लोक काय म्हणतील सांगता येत नाही, ती येड लागले म्हणतील लोक, म्हणून असणारे लौकिक असणारी स्थिती त्यांनी
बाजूला सारून अनन्य प्रभू रामचंद्राला शरण जावं आणि एकांताच्या ठिकाणी पुसावं साधू संताला किंवा आमचं स्वरूप काय आहे. ऐशेने करीत मी तत्वता लौकिकी पुसली वार्ता येणे जीवन चलो सर्वता भेटी रघुनाथा जशी माझी अवस्था झाली लौकिक अर्थ विचारलं कुठून यायला लागल्यात प्रभू रामचंद्र म्हणजे इकडून यायला लागल्यात लागलं ते पळायला इकडून सापडणार आहे. अहो 10 दिशा पळायला लागलो तरी सापडणार नाही तर म्हणजे आजपर्यंत ब्रह्मादिकाच्या नाही ध्यानात तो एक कीर्तन ब्रह्मादिकाच्या ध्यानात येत नाही तर आपल्या काय ध्यानात यायच्यात हे वाटणी गेलं की सापडणार म्हणजे सापडच नाहीत म्हणजे लौकिक अर्थ त्या वाटणी गेलं मला काय प्रभू रामचंद्र भेटलेच नाहीत काय करू. तेने अत्यंत उद्विग्न न भेटेची रघुनंदन मारुतीच्या चरणा लागून भरत मागुतेन पुसत अतिशय दुःखी झालं आणि प्रभू रामचंद्रांच्या भेटीला चालले होते प्रभू रामचंद्र भेटले नाहीत. काय करावं सूचना गेलं. मग पुन्हा हनुमंतरायाच्या पाया पडले पुन्हा हनुमंतरायाच्या पाया पडले. मग अशी सांगितलं होतं का तुम्हाला हात जोडतो तुमच्या पाया पडतो म्हणले असणार आहे. पुन्हा विचारू लागलं कसं काय प्रभू रामचंद्र येईनात. अत्यंत प्रीती पुरस्कर भरत वाहुनिया नम्र हनुमंताशी पुषे उत्तर श्री रघुवीर कान अत्यंत आवडीनं नम्र होऊन हनुमंतरायाला विचारू लागले. बघा कळवळ अंतरात पाहिजे काही मी उद्धार पाहिलं काही कृपा करेल नारायण असं पाहिजे कळवळा जातं याच्या ठिकाणी. नंतर आपण कुठल्या गावाला जायचं कुठं आहे पोती काय घेणं का देणं. हनुमंतरायाला विचार नम्रतेने विचार हनुमंतराय तुम्ही मला आता सांगितलं होतं प्रभू रामचंद्र येऊ लागलेले आहेत म्हणजे बरं आलेत म्हणून सांगितलं मग मला का प्रभू रामचंद्र अजून दिसणार बरंची विचारू लागले. हे गाये ते विमान म्हणून बोललासी वचन आद्यापी त्याचे नवे बाण का विलंबन लागले. तुम्ही सांगितलं आताच विमान येणार आहे प्रभू रामचंद्राचं म्हणजे तुम्ही बोलला मला सांगितलं हनुमंतराया मग कसं काय अजून आलं नाही का मला त्याचं दर्शन झालं नाही का हनुमंतराय उशीर लागायला लागला मला प्रभू रामचंद्राचं दर्शन व्हायला का प्रभू रामचंद्र दिसणार. ऐकोनी भरत वचन बोलता झाला वायुनंदन एकार्थ झाला रघुनंदन पाय चिन्ह सावकाशी भरतीचं बोलणं हनुमंतराने ऐकलं आणि हनुमंतराय म्हणू लागले यथार्थ प्रभू रामचंद्र आलेले पण त्याच रूपात यावा आणि असे यावं काय उपयोग आहे का. मग असे वसंत ऋतू पडला वसंताचं आगमन झालं त्यावरती प्रभू रामचंद्राच्या स्वागताला या आलेले. आपण बघतो पाहुणे यायचे असतात त्याच्यासाठी आच्छरदानी मच्छरदानी 10-5 जणांची तानातानी असते. कुणी रांगोळच काढा कुणी पाणी चालू ठेवा कुणी मंडप सजवा कुणी रांगोळीच काढा आणि कुणी फुलाचे अंतरून टाका सगळं तानातानी सगळे पळापळीत चालू असते. पुन्हा पाहुणे येतात तसं हनुमंतराय म्हणू लागले अहो प्रभू रामचंद्र आलेले आहेत हे तुम्हाला चिन्हाने कळा ना का म्हणले आता काय चिन्ह आहेत ऐका. ऐक बघता सत्वमूर्ती साचाराला रघुपती संदेह नाही आरती ओळल्या वनस्पती रस भावे ऐका असणारे सत्वाची मूर्ती असणारे भराची ऐका प्रभू रामचंद्र आलेले खरे प्रभू रामचंद्र आलेले आहेत म्हणजे का संशय नाही म्हणत का तर वनस्पतीला भर आलेला मग सांगा आंब्याला रस आहे द्राक्षाचे घडू अतिशय उलथू लागलेले आहेत रसाने सर्व वनस्पती सर्व फळं म्हणजे असणाऱ्या रसाने असणारे परिपूर्ण भरलेले आहेत ज्या आरती भरलेल्या आहेत त्या आरती प्रभू रामचंद्राचं आगमन झालेलं आहे. निर्जीवासी जीव आले अंकुराशी अंकुर फुटले वा पल्लवते पालवले आपण आले फळाशी जे निर्जीव झालेले होते ते सजीव झालेले आहेत त्यांच्यामध्ये जीव आलेला आहे. ज्याला अंकुर फुटलेला नव्हता कोंब त्याला कोंब फुटलेला आहे म्हणजे ज्याला असणारी पानं नव्हती त्याला पानं फुटलेले आहेत म्हणजे आणि जी फळं नव्हती त्याला फळं आली आपल्या त्याला चैत्राची पाली म्हणतात म्हणून चैत्र नवमीला प्रभू रामचंद्र आले की सगळं नवीन वाचा सजीव निर्जीव वनस्पती अमृत रस पय स्रवती पुष्पी फळ पय शोभती मदमगिती चोपेरा. सजीव असणं निर्जीव वनस्पती सगळे सजीव झालेले आहेत
अमृताचं असणारं गोडी अमृत झाले पिक्या अमृतालाच पिकं पाडील अशा प्रकारे त्या आंब्यातून द्राक्षातून घडातून रस गळत आहे म्हणजे सगळ्या झाडांना फळं आलेली आहे ती फुलं आलेली आहे ती म्हणजे सगळीकडे असणारा सुगंध पसरलेला आहे ज्या आरती एवढा आलेला आहे त्या आरती नक्की प्रभू रामचंद्राचं आगमन झालेलं आहे असं हनुमंतराय सांगू लागले महाराज वनस्पतीचा भाव तुझे अंतरीचा उत्सव तो श्रीरामाचा विर्भाव नाही संध्यापयात असो वनस्पतीचा भाव पालटलेला आहे आणि तुमच्या अंतःकरणात बी उत्साह आहे बघा आपल्याला एखादा जर पाहुणा घरी यायचा म्हणलं तर किती उत्साह होतो यायच्या आधीच आनंद असतो पण पाहुणा बी असावा प्रभू रामचंद्रासारखा असला तर आहे का नाही आधीच किती आनंद असतो मग आपण काय म्हणतो ती नाही आला तरी आनंद व्यक्त करतो मग ज्या अर्थी ते आपल्या इथं आलेला आहे मग त्या आलेला नसताना सुद्धा नुसता भाव निर्माण झालेला आहे तसा कळलं ना भाव निर्माण करायचा आले बाबा पाहुणे येणार आहे ते सगळं टाट ते सगळं रंगरांगोटी सगळं कसं आपण सुशोभित करून टाकतो भावनं येणार म्हणलं तर कपडे सुद्धा बदलतो लगी आहे का नाही भाव पाठवतो का नाही आपला मग तसा असणारा भाव असणारा वनस्पतींचा बदलला लक्ष असणाऱ्या भरतजी तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी आनंद निर्माण झालेला आहे त्या अर्थी प्रभू रामचंद्राचं आगमन झालेलं आहे याच्यात काय संशय नाही हनुमंतराय पटकून सांगू लागले अवस्थाची नवी मनाते निश्चयेची रघुनंदना भेटवली समाधाना पाठवी मनात तत्काळ तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणची असणारी मनाच्या ठिकाणची काय चिंता आहे प्रभू रामचंद्र कसे भेटेनात पण भेटून समाधान होईल बरं का थोडा धीर धरावा लागेल थोडा जरा अवकाश करा अशा प्रकारचं असणार त्या मनाला म्हणजे असणार तात्काळ पाठवा तुमच्या कुठं प्रभू रामचंद्राकडे लगेच मन जातोय दर्शन घेऊन येत आहे जरा उतावळे होऊ नका धीर धरा हनुमंतराय सांगू लागले आता येईल रघुपती संधे नाही अर्थी मार्गी येता शीघ्र गती प्रती सांगितले तुम्हाला पाहुणच पाहिजे ना थांबा रेल्वे चुकली असेल गाडी चुकली असेल वाटत ट्रॅफिक मध्ये गुंतले असतील आहे का नाही आपण पाहुणे यायच्या आधी सगळे टापटीप सुभा अंतकरण सगळ्यांचं स्वच्छ उत्साह निर्माण असतो पाहुणे यायच्यात पण त्या बघायला यावं पाहुणे आहे का नाही मग तर किती आनंद मग तसं म्हणजे आनंद वातावरण सगळं असणाऱ्या घरामध्ये आहे त्याच्यामुळेच हनुमंतराय म्हणू लागलेले आहेत प्रभू रामचंद्र येऊ लागलेत पण असू द्यावं भरतजी म्हणजे अहो येता गोकुला बातमी सांगितली होती पोळ्याला की प्रभू रामचंद्र यायला लागलेत काय सांगावं मध्येच त्यांच्या इथे चपाड्याला थांबले असले तर मध्यस्थी माणसाच्या वाचा याची भेटून या जाण आता येईल रघुनंदन सर्वता उदासन करी मला सत्यवचन हे माझे लवकरात लवकर प्रभू रामचंद्र येतील मनात संशय घेऊ नका म्हणजे का तर येता म्हणजे ते असणारे भुवक आहेत त्या भुवकाचं घरी असणारं चहापाणी प्रभू रामचंद्र करतील मनाच्या ठिकाणी उदास होऊ नका दुःखी होऊ नका लवकरात लवकर प्रभू रामचंद्र तिथलं चहापान करून तुमच्याकडे येतील शनय अभ्यास करिता बाळसई योग्यता देवी श्रीरामपंथी चालता निषेध रमणाता भेटसी शने पुन्हा अभ्यासचा अर्थ काय अभ्यासचा अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा करणे त्याला म्हणायचा अभ्यास लेकरांना काय शाळेत शिकवलेलं घरी बी करा म्हणतात त्याला म्हणतात घरी केला त्याला अभ्यास केला का डबल झालं ना पुन्हा त्याला म्हणायचा अभ्यास आणि हाळशेने म्हणजे हळूहळू अभ्यास केला तर ज्याला ताकद नसती त्याच्यात सुद्धा योग्यता येते पण अभ्यास करावा लागतंय आपली लेकर अभ्यासच करत नाही त्याच्यामुळे त्यांना काही येत नाही त्यांना परीक्षेत नापास नाही का किंमत नाही का वाळूचे कण रगडिता पण वाळूचं कण कुणी रगडायचं कवा पिशीत बसायचं त्याला मग पुन्हा केलं तर ते बरोबर तेल गळतं पुन्हा करायचा अभ्यास मग असणार साधक असणार प्रभू रामचंद्राची भेट झाल्याशिवाय राहत नाही प्रयत्नांती परमेश्वर तुम्ही म्हणजे हळूहळू असणारा प्रभू रामचंद्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा नक्की प्रभू रामचंद्र तुम्हाला भेटतील हनुमंतराय सांगू लागलं पण आपण म्हणतो कुठे भेटतोय करा उपवास करा तपश्चर्या करा दान धर्म भेटतोय त्याला पुन्हा तीच गोष्ट करावं लागणार आहे जी ताकदवान आहे त्याला ताकद येते तीच गोष्ट म्हणून करिता सायास न लगे ती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण सुखा आणि घरा येतो असाध्य ते साध्य करिता सायास
करतो का म्हणे. कुठल्या वेळेचा सायास केलं तर त्याच्यासाठी अभ्यास पाहिजे, प्रयत्न करायला. तर मग त्याच्यासाठी प्रयत्न पाहिजे, आपण प्रयत्न करतच नव्हतो. हा, एखादी जी गोष्ट करायची नसते ती मिळवण्यासाठी किती प्रयत्न. आता संसारातली एखादी गोष्ट जर आपल्याला प्राप्त होत नसली आणि ती प्राप्त करायची किती प्रयत्न करतो. झोपेतनं उठल्यापासून झोपेपर्यंत प्रयत्न चालूच असतात. का मिळाना का मिळाना. पुन्हा अजून काही त्याच्यासाठी काही करतील, कुणाच्या पाया पडतील, कुणाचा हात धरतील, कुणाच्या घरी जातील, कुणाच्या घरी चोऱ्या करतील, पण प्रयत्न काय खटापटी सोडायचे नाही. पण देवासनाला सापडण्यासाठी नक्की भेटतील असं हनुमंतराय सांगितलं. त्याच्यासाठी काय करावं वाचा. आयशा वचनी हनुमान भरता देऊनी समाधान. वा वा वा. अशा प्रकारे हनुमंतराय म्हणू लागले धराची म्हणजे तुम्ही असणारी काळजी करू नका म्हणजे असणार फळ पुन्हा पुन्हा असणार. प्रभू रामचंद्राकडे वाटचाल करा, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करा, चिंतन करा, मग नक्की प्रभू रामचंद्र तुम्हाला भेटतील असं बोलल्याबरोबर असणार भरतजी पुढं 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 सरकू लागले. रघुपती भरद्वाजाश्रमी क्रमोनी रीती ऋषी सहित विमल स्थिती शीघ्र गती निघाले. तिकडे प्रभू रामचंद्र अयोध्या नगराला ठिकाणी येणार आहे. भारद्वाज ऋषीचा आश्रम म्हणजे प्रयागाच्या ठिकाणी आहे. त्या प्रयाग राजाच्या ठिकाणी म्हणजे रात्र संपवली आणि तिथून प्रभू रामचंद्र ऋषीवर याला विमानात बसवलं आणि विमान तिथून उडालं. सुखवली या ऋषीची भरताची या शीघ्रतेची जय जयकारेसी गर जय. भारतला ऋषीला सुखी केलं प्रभू रामचंद्राने, त्यांना आनंदित केलं, समाधान केलं भेट दिल्याबद्दल. बघा ज्या अर्थाने ज्या आवडीने तिकडून भरतजी येत आहेत त्या आवडीने प्रभू रामचंद्र इकडून चालले आहेत. लक्षात ठेवा, आपण देवासाठी एक पाऊल टाकलं तर देव आपल्यासाठी 10 पाऊल. भरतजी पायी निघाल्यात, देव कशात यायला लागले विमानात. आता आलं का लक्षात. मग आपण देवाकडे एक जर पाऊल टाकलं देव आपल्याकडे 10 पाऊल टाकल्याशिवाय राहतच नाही. पण माणसाला कळतच नाही कुठे येते कसं येते, कुठल्या रूपाने येत, कधी काम करेल सांगता येत नाहीत. असं म्हणजे असणार आहे. त्या ऋषीला सुख दिला, आनंद झाला. महाराजीच्या भेटीला प्रभू रामचंद्र शीघ्र गतीनं फास्ट वेगाने विमान चालव जय जयकाराच्या गजरेने येऊ लागले. वानराचे उठान जय जयकार गर्जना तेने नादे त्रिभुवन सहित सहित गगन गोंधळे. विमानाबरोबर वानर मंडळी सुद्धा असणारा उठाण मारू लागलेले आहेत. असणारा अतिशय रामनामाचा जय जयकार करू लागलेला आहेत. स्वर्ग मृत्यू पाताळ असणारा आवाजाने दुमदुमून गेलं वाहन दाखवाने वानर गुळांगुळ नामे गर्जनी या सकळा आक्रमिले नभो मंडळ विमान बळ संडोनी मागे. वा वा. वानर मंडळी 20 म्हणजे हसवल आहेत, वानर आहेत, गोळांगुळ म्हणजे माकड आहेत. वानर बी वेगळे माकड बी वेगळे बरं का. असू दे. मग म्हणजे हे तिघ वानर आहेत, वासवल आहेत, माकड आहेत म्हणले. प्रभू रामचंद्राच्या नामाच्या जोरावर आकाशी मार्गाने निघालेले आहेत. विमानाच्या गतीला मागे सारलं. काय ताकद असेल म्हणून नामसंकीर्तन नामाची जोरावर एवढी ताकद साधकाला प्राप्त होती, त्याच्यासारखी ताकद कशातच नाही. अतिशय बळ असणार कशात नामात असेल. 13 कोटी नामस्मरण जर केलं, नामाची असणार फलश्रुती 13 कोटी नामस्मरण जर केलं, आरोग्य प्राप्त होतं साधकाला. प्रत्येक अजून 10 वाढवत जावा सर्व असणारे फलश्रुती त्या साधकाला प्राप्त होतात. आणि भरपूर नामस्मरण जर झालं केलं असणारा हजारो कोटीमध्ये सुद्धा चिंतता तद्रुप्त अवस्था होती. त्या विमानाच्या गतीला वानरांनी मागे टाकलं आणि विमानाच्या पुढे वानर मंडळी रामनामाचा गजर करत निघालेले आहेत. निज गजरा रागवासी वानर उल्हासी तिथे कोणी श्रीरामासी निज मानसी आनंद. आपल्या घराकडे प्रभू रामचंद्र चाललेले आहेत. बघा जाताना लय उशीर लागते, पण येताना कवा पोचलं कळत बी नाही. जाताना वाटतं कवा गाव येत आहे, कवा गाव येत. आता आम्ही एखाद्या गावाला पुतीला चालू का नाही, कवा गाव येतंय कसं गाव येणार, किती गाडी चालली तरी गावच कसं काही ना लय लांब आहे. आणि पुती संपूर्ण गावाकडे यायला लागलं, कधी घरी आलो कळत
लगेचच माघार का ती घरी येण्याची ओढ वेगळीच असते, तशी ओढ प्रभू रामचंद्राला घराला येण्याची लागलेली आहे. आणि वानरांचाही उल्हास प्रभू रामचंद्राने पाहायला गेला आणि मनाच्या ठिकाणी अतिशय आनंद झाला. आनंदाने विमान भरायला निघालेला आहे. तेवढ्यात काय झालं महाराज, हरित रामाचा कलोळ विमान चालता अंतराळा. गोये के कोणी तत्काळ गरजाला प्रबळ रामाचं नामाचा असणारा कलो श्रीराम जय राम जय जय राम करत वानर मंडळीत चाललेले आहेत. आणि आकाश ती विमानाचा भर आवाज नाही, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा विमानाचा आवाज. आणि बुहकाने ऐकला बी आणि बघितलं बी वर्ण विमान चाललंय आणि राम नामाचा आवाज. आता विमान आलं तर आपल्या धर आवाज येतं, घर नव्हता आवाज येत, श्रीराम जय राम आवाज येत होता. मग बुहकाने बी आपलं विमान आलं की माणसं काय म्हणते, इमान लेकर वाटत बाहेर जाऊन. आता आपण बी कधी बघितलं नसतं, आपण बी बघायला जातं. तसं गुह घरातनं बाहेर निघाला आवाज नाही वेगळाच विमानाचा यायला लागलाय. म्हणून बी त्यांनी बी विमान म्हणून हाक मारली नाही, जय श्रीराम. जे कोणी रघुकुळ टिळक जय जयकारे गरजोरी देख लोटांगणी एक एक अत्यंत हरित नामाचा. विमान चाललेला राम नामाची गर्जना करत चाललेला. घोळकाने बघितलं विमानात कोण बसलंय, तर रघु पलट केलं तर रघुवंशाचा तिलक असणारे प्रभू रामचंद्र आतमध्ये बसलेले आहेत आणि जय जयकार करत आहे. ती गर्जना घोळकाने बी ऐकली पण खाल्लंच असणारं लोटांगण घोळकाने घातलं गेलं. अत्यंत आनंद वाटला आणि भगवंताचं नामस्मरण करू लागले. गोवक भाग्याचा संपूर्ण श्रीरामाची आठवण तेने करोनिया नमन करू धरिले. काय भाग्यवंत आहे, काय नशिबवान गुह काय म्हणले. आपण देवाचं नाव घेतो पण देवाने आपलं नाव घ्यायला पाहिजे की त्या पट्टीतलं भक्त व्हायला पाहिजे. देव नाव घेतो होता गुहकाचं. जाता जाता गुहकला भेटू हनुमंतराला कालच निरोप सांगितलं होता, तयारीला लाग म्हणजे मी तुमच्या घरी यायला लागले. लगेच गुहक म्हणले असणार आनंद झालेला पूर्ण भाग्याचा प्रभू रामचंद्राने त्याची आठवण काढली गेली. म्हणून त्यांनी सुद्धा असणारा साष्टांगांवर प्रभू रामचंद्राला घालताना प्रभू रामचंद्राची स्तुती स्तवन करू लागले. जय जयाची व्यक्त व्यक्ता उत्पत्ती तती प्रलयातीत स्वय करोनी अकर्ता घोषित स्वामीया. असं म्हणले अव्यक्त आणि व्यक्ता. व्यक्तही करता येत नाही म्हणजे असं आहे, सांगता बी येत नाही आणि सांगता बी येत, व्यक्त बी व्यक्त. आता एखाद्याला नवीन नवरीला मालक कशाही म्हणलं तर तिला सांगता येते का? सांगतात ना, ती लाजून खाली मन घातली. सीतामाऊलीला विचारलं तुमचे बरोबर आमचं कसं काही म्हणले ना, खालीच मन घातली. म्हणून सीतामाऊलीचं वर्णन नाही का कुठं बघा स्वरूपात सीतामाऊलीने केलेलं माझं मालक असं सांगतं, व्यक्त करता येत नाही. असं व्यक्ताच्या पलीकडचं बाकीच्यांनी व्यक्त केलं. असं अव्यक्त आणि व्यक्त असणाऱ्या निर्गुण निराकार असणाऱ्या प्रभू रामचंद्र तुमचा जय जयकार असो. उत्पत्ती स्थिती लय जन्म पालन आणि मरण ह्याच्या पलीकडच्या असणाऱ्या आणि सगळं करून अकर्ता दाखवणारे असे हे प्रभू रामचंद्र पण सगळ्या जगाचे मालक असणाऱ्या प्रभू रामचंद्र तुमचा जय जयकार असो. तो सर्वतीत सनातन सर्व साक्षी चैतन्य घन सकळ जीवांचे जीवन सनातन ब्रह्मा. अहो प्रभू रामचंद्र तुम्ही कसे आहोत म्हणजे असणारा चिरंतर आहोत आणि सर्वाहून वेगळा असून चैतन्य ज्ञान स्वरूप असणारे आणि सर्व कर्माला सर्वांच्या साक्षी हृदयाच्या ठिकाणी आत्मा म्हणून वावरणारे सकळ जीवांचा आधार असणारे प्रभू रामचंद्र तुम्ही आहात. आणि पूर्वीपासून असणार सनातन म्हणजे पूर्वीपासून आलेले प्रब्रह्म प्रभू रामचंद्र तुम्ही तुमचा जय जयकार असो. सर्वदा सम करणाव्याची विषम भक्ता दुर्गम सदा सुगम निज भक्त. अहो प्रभू रामचंद्र तुम्ही सगळीकडे सम आहोत, कुठं विषम नाही. या साखरेत जास्त तर त्या साखरेत कमी असं आहे का? साखरेचा कुठला कण घ्या गोडच आहे का नाही, सगळीकडे सारखंच प्रभू रामचंद्र. कुठं विषमता नाही, इकडं जास्त तिकडं कमी आहे का?
स्त्रियांमध्ये असणारा आत्मी मी आणि आमच्यात आत्मा एवढा तरी फरक आहे. सगळ्यात आत्मा सर्वत्र सारख्या असणाऱ्या प्रभू रामचंद्र पण आपले जी काय भक्त आहेत त्यांच्यासाठी सुगम लवकर पावन करणारे आणि जी काय दुर्जन आहेत त्यांना जरा उशिरा भेटणारे. बघा बाकीच्या भक्ताला सरळ सरळ भक्त लवकर भेटले आणि राजा रामाला किती उशिरा भेटले. वाचाय रामायणातच आहे वाचा. अनुमात्र करिता भजन सर्वस्वे होशी भक्ताधीन तुझा चिंतिती भक्त जन तुझा चिंतन तयाचे. अनुमात्र थोडं जरी असणार भगवंत तुमची सेवा केली तुमचं भजन केलं तरी असणार तुम्ही भक्तांच्या अधीन होता. ती बी सर्वस्वाने तन मन धन तुझं अर्पण असं भक्ताला करता भक्त असणार न सांगता काम करता म्हणजे एवढं स्वाधीन भक्तांच्या तुम्ही होता म्हणजे एवढं अधीन होता. भक्त तुमचं चिंतन करतात आणि एवढंच नाही जे भक्त तुमचं चिंतन करतात त्याचं चिंतन प्रभू रामचंद्र तुम्ही करता. नीच कोटीनी अनायासे स्मरणी पक्षाच्या नेमिसे. वा 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 वा. निज पद दिदले कैसे ते सादरी वसते नव्हे प्राप्ती. अनेक प्रकारची साधनं केली तरी भगवंत तुम्ही प्राप्त होत नाही पण नामस्मरणाने लगेच प्राप्त होतात. एक कुंटिनी म्हणजे वेश्य स्त्री आणि त्या वेश्य स्त्रीने पोपट पाळलेला होता आणि त्याचं नाव ठेवलं राघू आणि त्या घरात येताना जाताना ती पिंजऱ्यात या बसा राम राम म्हणायचा राघू. मग ती बी आली का ती म्हणायची लगी त्या राघूला बोलायची राघू बस राघू जेवला का राघू खाल्लंस का राघू 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 सारखं म्हणायची आणि ते राघू म्हणजे राघू त्या प्रभू रामचंद्राचं चिंतन त्याच्याकडून घडलं आणि वेश्या कुंटनी वैकुंठाला लावली. वेश्या कुंटनी असणारी तिच्या सुद्धा उद्धार प्रभू रामचंद्र तुम्ही केला. फक्त तिनं काय केलं होतं पक्षाच्या निमित्त पक्षाचं नाव ठेवलं होतं. नंतर पूर्वी लेकरांची नावं देवाची ठेवीत होती. आता कोण ठेवतोय का पप्प्या पचा प्रमादिका साध्य पूर्ण ते झाले स्थान विचारित निंद कर्म चरण माझे गालाती भाग्य. ब्रह्मादिकांना साध्य असणारे तिथलं स्थान त्या कुंटणीला दिलं वेश्या स्त्रीला दिलं. निमित्त पक्षाचं नाव ठेवलं होतं फक्त तिनं राग त्या पक्षाच्या नावाने तिचा उद्धार केला म्हणजे आणि विचारायला गेलं तर तिचं काम करतं काय होतं निंदनीय कर्म होतं ना. वेश्या म्हणजे आपण बघतो निंदनीय काम असतं लोक नावं ठेवते ती असलं जरी काम असलं तिचं तरी असणारं तिचं भाग्य थोर तिनं असणारं भगवंताचं नामस्मरण चिंतन करत होती. रोज 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 दुसऱ्यासाठी नटायची तिची देवासाठी नटली. देवाने तिचा उद्धार केला म्हणतात वाचा. जातीहीन करिता देख कर्म करी निज घातक त्या मज भेटला रघुकळ टिळक बागे अलौकिक पै माझे. जातीहीन किरात देख मी जातीहीन आहे कोळ्याच आहे. आता कोळ्याचा धंदा काय असतं मासे मारायचं तिथे आपली पोट उपजीविका करायची. कर्म पाहायला गेलं तर माझं कर्म कसा निज घात पुढच्या जीवाचा घात थोडंच राहिलं भैया थांब. पुढच्या जीवाचा घात करणं हे माझं कर्म आहे निंदनीय कर्म आहे. पण मला सुद्धा असणारे प्रभू रामचंद्र असणारे भेटले आणि माझं असणारं भाग्य भलं मोठं आहे. असे असणारे प्रभू रामचंद्र तुमचा जय जयकार असं भोगी बोलू लागले. ब्रह्मादिकान पुसती पूर्ण त्या तुझा माझी आठवण पाठविला वायू नंदना समाधान गुणीसी. अहो ब्रह्मादिकांना सुद्धा प्रभू रामचंद्र तुम्ही विचारित ना ब्रह्मदेवा तुमचं कसं काय चाललंय महादेवजी तुमचं कसं काय चाललंय दुकानदार तुमचं कसं काय चाललंय असं कोणाला सुद्धा विचारत नाही. पण देवा तुम्ही माझी आठवण काढली. तुम्ही माझ्यासाठी म्हणजे असणारी गुढी पाठवली हनुमंतराया रूपी असणाऱ्या आणि मला चित्ताच्या ठिकाणी समाधान केलं आनंदित केलं माझी आठवण काढली म्हणून येणे विजय वार्ता सांगता आती आला जगाला चिता अमृत वृष्टी होय मरता ते रघुनाथ आम्हा झाले. असणारे तुझ्या
वार्ता हनुमंतरायांनी सांगितली. चित्ताच्या ठिकाणी अतिशय आनंद वाटला. एवढा आनंद वाटला की एखादा मरा लागला आणि मारता त्याला अमृत प्राप्त व्हावा. अमृत प्राप्त झालं त्याला जसा आनंद व्हावा तशी प्रभू रामचंद्र तुमच्या विजयाची वार्ता ऐकून आनंद झाला. राविता ती प्रेमयुक्त ते तलवाईची हनुमंत बरे का चिंताक्रांत त्वरन्वित मग गेला. मग म्हणलं असणार प्रेमित अंत करणारे राहावा म्हणलं तर हनुमंतराय राहिले नाहीत म्हणजे माझ्यापाशी. का तर तिकडं पुढे भरतजी वाट बघतात म्हणजे. आणि भरतजीचं असणार काळजी आहे ना त्यांना, भावाला काळजी नाही मग कुणी कुणाची काळजी करायची म्हणजे असणार. चिंताग्रस्त झालेले असते कधी येतील प्रभू रामचंद्र. नाही तर का तर ती 14 वर्षाचा नियम संपला ना. म्हणून म्हणले हनुमंतराय लगेच कोणी माझ्यापासून निघून गेले हो प्रभू रामचंद्र. असं घोगी खाल्ल्याचा आवाज टाकतोय. त्या काळापासून येत उभे असं वाट पाहत तव विमान टेकिले जात त्वरन्वित अयोध्येची. हनुमंतरांनी सांगितल्यापासून आजपर्यंत तुमची वाट बघतोय. आज विमान येईल उद्या विमान येईल, आज विमान येईल उद्या विमान येईल. आपलं आज नाही आलं उद्या नाही. जाऊ दे बाबा काय करायचंय. किती दिवस झालं वाट बघतोय. येणार चला झोपा आपलं 10 वाजत आलेत महाराज म्हणले. मग अशा प्रकारचं म्हणजे त्या दिवसापासून वाट पाहत होता. आणि उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली. विमान दिसता अयोध्येकडे निघालेलं. आयच्या गोके कविता पूर्ण जवळ येऊन विमान श्रीरामे उतरून आपला हृदय झाला. अशा प्रकारे गुहकांनी स्तवन केलं. प्रभू रामचंद्र कळलं. प्रभू रामचंद्राने विमान आपलं गुहकाजवळ आणलं. विमानातनं प्रभू रामचंद्र खाली उतरले. गुहकजीला आलिंगन दिलं. श्रीरामी देता आलिंगन उडाले शून्याचे शून्यपण चिदाभासता कोणतरी पूर्ण चैतन्य गाला. प्रभू रामचंद्राने आलिंगन दिलं की असणार हृदयाच्या ठिकाणी काय अज्ञान होतं त्या अज्ञान संपलं गुहकाचं. आणि हृदयाच्या ठिकाणी ज्ञान स्वरूप असणारे जे काय भगवंत त्या भगवंताचं यारा देतं ते हृदयात असतं. भगवंत ज्ञान स्वरूप आहे तशी अवस्था अतिशय ज्ञानमय अवस्था ह्या प्रभू रामचंद्रामुळे गुहकाची झाली म्हणतात. नाटवे जय स्फूर्ती नाटवे वर्णश्रम जाती नाटवे कर्म गती भेटी रघुपती. बरोबर रामचंद्राची भेट झाल्याबरोबर असणारे घर आठवणं गेलं, शरीर आठवणं गेलं. मी ह्या वर्णातला आहे, मी ह्या असणाऱ्या जातीतला ह्या कुळातला आहे मला असणार. आणि माझं कर्म असणारं निंदनीय कर्म आहे, घातक कर्म आहे, दुसऱ्याचा घात करणारा माशांचा जीव घेणारा मी आहे. हे सुद्धा असणारं कर्म आठवलं नाही. अशा प्रकारची स्थिती गुहकाची झाली. आत्मय श्रीरामाचे श्रेष्ठपण नाटवे आपुले नीचपण ओळला श्रीराम आनंद गण समाधान शिव शिवा. प्रभू रामचंद्र म्हणजे आत्मस्वरूपाचे प्रभू रामचंद्र तेवढे श्रेष्ठ आहेत ही आठवण गेलं. आपण एक असणार नीच कुळातील कुळे असून गुहक आहोत ही आठवण गेलं. का तर प्रभू राम आनंद घालून प्रभू रामचंद्राची आपल्यावर कृपा झाली. त्याच्यामुळे जीव असणारा गुहक आणि शिव असणारे प्रभू रामचंद्र दोघांनाही समाधान झालं म्हणतात. गुहकाचे प्रेम गण प्रेमे भेटीला रघुनंदन प्रेमे पावला समाधान प्रेम गाला भक्ताचे गुहकाच्या अंत करण्याच्या ठिकाणी जी काय प्रेम होतं त्या प्रेमाने प्रभू रामचंद्र भेटले. प्रेमाने असणारं समाधान वाटलं. प्रेम असणारं भक्तांचं घन असतं बरं का लक्षात ठेवा. म्हणून प्रेम सुख देईल प्रेम सुख देईल प्रेमाविना नाही समाधान. प्रेम हे तव देवाचे देणे देवाची देणगी आहे प्रेम. म्हणून प्रेम मागा. देवाला मागायचं असेल तर काय मागा प्रेम मागा. का तर कुणी बी कुणाच्या अंतःकरणात प्रेम निर्माण करायचं म्हणलं तर असं तसं होतच नाही. देवाने दिल्याशिवाय होतच नाही. आणि अशा प्रकारचं प्रेम हे देवाची देणगी आहे. आणि त्या देणगी असणारी गुहकाला प्राप्त झाली. प्रभू रामचंद्र भेटले म्हणतात वाच प्रेमे सुटला गजेंद्र बरोबर आहे. प्रेमे सुटला प्रेमे सुट आहे का तुम्ही कोणची वाचा लागला साधच वाचायला. प्रेमे सुटला गजेंद्र ती नाही का साधी वाचायची. हा वाचा प्रेमे सुटला गजेंद्र प्रेमे सुटला गजेंद्र केला उपवन्यासी शिरसागरो देखोरी प्रेमा धरू दिला. प्रेमाने असणाऱ्या गजेंद्राच्या अंतःकरणाच्या ठिकाणचं प्रेम भगवंतानी पाहिलं. आणि त्या प्रेमाने असणाऱ्या भगवंतानी उडी टाकली. गजेंद्राचा असणारा उद्धार केला. तिथून म्हणजे असणाऱ्या ध्रुव बाळाच्या अंतःकरणातलं प्रेम बघितलं. लक्षात ठेवा 5 वर्षाचे ध्रुव बाळ
पण भक्ती करत असताना लक्षात ठेवा वयाची मर्यादा नसते. एक तास उरला खटवांगा राहायची भाग्यदशा कशी प्राप्त झाली भारताने एक तास उरला होता खटवांगा राहायचा तरी ती मोक्षाला गेलं आणि 5 वर्षाचा ध्रुव बाळ भगवंताचं नामस्मरण केलं चिंतन केलं आरतीला हजर झालं ध्रुव बाळ 5 वर्षाचं ती सुद्धा आढळ पदाला भगवंताने प्रेम पाहून त्याचं केलं. त्याच्यानंतर उपमन्यू आहे ते असणारी भगवंताची भक्ती केली भगवंताला प्रेम अर्पण केलं भगवंताने त्याला प्रेम दिलं. दुधाचा सागर त्याच्यासाठी भगवंताने दिला. उपमन्याशी का प्रेम जिथं प्रेम आहे तिथं देव आहे म्हणजे तो वाचा प्रेम ते भाव पूर्ण प्रेम ते वैराग्य गण प्रेम निरसे जन्म मरण प्रेम ज्ञान वांजोटे म्हणून प्रेम भक्ती विन प्रेम नको देवा. भक्ती आणि प्रेमाचा संगम करत असणार नाहीतर काय नित्य नेम नवा अभिमान नित्य नवा अभिमान येतो. म्हणून प्रेम आणि ज्ञान बरोबर पाहिजे का तर प्रेम जिथं प्रेम आहे तिथं वैर भाव पूर्ण असतो बरं का. प्रेम नसेल तर भावच नसतो. आपल्याला माहितीच आहे की एखादी वस्तूवर आपलं मन गेलं भाव विचारतो का तिचं जेवढ्याला आहे तेवढ्याला द्या हिंदी माणसाला माहिती आवडी वस्तू की भावच करत नाही. जिथं प्रेम आहे तिथं असणारा भाव पूर्ण असतो आणि जिथं प्रेम आहे तिथंच वैराग्य सुद्धा असतं. जिथं प्रेम असतं तिथं जन्म मरण संपलं जातं. प्रेमाविज्ञान सुद्धा वांजुट म्हणतात. प्रेम ते उपदे भक्ती प्रेम तिथे नित्य विरक्ती प्रेम तिथे आढळ शांती प्रेमळा मुक्ती ओळखणे. जिथं प्रेम आहे तिथंच अंतःकरणाच्या ठिकाणी भक्तीला असणारी निर्मिती होती. प्रेम नसेल तर भक्ती आता तुम्हाला आमच्यावर प्रभू रामचंद्राचं प्रेम नसलं तर ही श्रवण भक्ती घडली असते काय. झोपला असतो आतापर्यंत 10 वाजतात घरात 10ला काय 8ला झोपते ती माणसं का प्रेम आहे अंतःकरणाच्या ठिकाणी. म्हणून प्रभू रामचंद्राची भक्ती असणारी निर्माण झाली. अंतःकरणाच्या ठिकाणी प्रेम असतं त्याच्यामुळेच असणारी विरक्ती वाढती. आणि एवढंच नाही प्रेम जिथं प्रेम असतं तिथं आढळ शांती असते. एकमेकाचं जर प्रेम झालं तर तिथं शांती. भांडण तरी करते ती का अजिबात नाही. गोड्या गुलाबाने राहते ती. आणि प्रेम नसल्यावर तुला काय करते काहीच कळत नाही लय का. मग म्हणजे अशा प्रकारचा असणारा जिथं प्रेमळा लोक आहेत तिथं सुद्धा असणारी मुक्ती दाशी होती म्हणतात. या लागी भक्त साधक सज्ञान अर्थ जिज्ञासू अर्थार्थी जाण तेही प्रेम वाढवावे पूर्ण आवडी. याच्यासाठी जी काय भक्त आहेत साधक म्हणजे साधना करणारे बरं का. अनेक प्रकारची साधना करतात त्याला साधक म्हणतात. यासाठी भक्त आणि साधकांनी ज्ञानीने काय करावं 4 प्रकारचे भक्त आहेत. त्याच्यात अर्थ भक्त आहेत. अर्थ भक्त काय आपण असणारे दुःखी झालेलं दुःख संपवण्यासाठी भगवंताची भक्ती करावी. याने काय करावं अंतःकरणाच्या ठिकाणी प्रेम वाढवावं. जे असणारे प्रत्यय असणारे काय अर्थार्थी आहेत. अर्थार्थी म्हणजे जर आपल्याला ऐश्वर प्राप्त व्हावं भोग प्राप्त व्हावे सुख प्राप्त व्हावं म्हणून देवाची भक्ती करतात त्यांना अर्थार्थी भक्त म्हणतात. त्यांनीही भगवंताविषयी प्रेम वाढवावं. त्याच्यानंतर जिज्ञासू आहेत. त्या जिज्ञासूने असणारा आपलं स्वरूप काय आहे हे जाणण्यासाठी आपण ब्रह्म आहोत म्हणून देवाची भक्ती करावी. हे असणारे जिज्ञासू भक्त आहेत. ह्यांनी अंतःकरणाच्या ठिकाणी प्रेम वाढवावं. आणि ज्ञानी आहेत. ज्ञानी लोकांनी असणारे आपण ब्रह्मरूप आहोत आपण ज्ञानी आहोत आपण भगवंत स्वरूपच आहोत हे जाणून सुद्धा जे काय भक्ती करतात त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. ह्यांनी सुद्धा आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी क्षणोक्षणाला आवडीनं प्रेम वाढवावं असं ग्रंथकर्ते गावबा काका सांगतात. प्रेमाची पुढे निज कथा भेटी भरतर गुणातावा प्रेमाचा रसाळ वक्ता सत्य सर्वता जनार्दन. पुन्हा प्रेमाची काय कथा आहे ती पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी ऐका म्हणतात. का तर ते प्रेम असणार भरतीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी प्रेम प्रभू रामचंद्राच्या अंतःकरणाच्या ठिकाणी दोघांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी प्रेम आहे. ती भेट घ्यायची दोघांची हे प्रेम आहे. आणि त्या भेटीची कथा असणार प्रेमाचा रसाळ गोड असा वक्ता बोलणार कोण असेल तर आमचे सद्गुरु जनार्दन स्वामी असं गावबा काका म्हणतात. त्यांच्या मुखातून ऐका. एकाएकी प्रेम पूर्ण प्रेम वळंगला जनार्दन एका जनार्दना शरणा प्रेम विठ्ठल मद द्यावे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज असणारे आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले. नवे गावबा काका आपले सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला शरण जाऊन सांगतात की एकाएकी असणारे हे जे काय प्रेम परिपूर्ण आमच्याकडे यावं आणि त्या प्रेमानेच आमच्यावर असणारे सद्गुरूंना कृपा केली म्हणून असणारा एवढा असणारा कथा तुमच्या समोर मांडलं गेलं. आणि भगवंताने अविच्छिन्न
मर्यादित असणारं प्रेम आम्हाला द्यावं, त्याची कधीच संपू नये, निरंतर आम्हाला प्रेम असणारं भगवंताने अर्पण करावं अशी देवाकडे प्रार्थना गावबा काका करतात आणि श्रोते मंडळीला विनंती करतात. गोड असणारी प्रेमाची कथा आहे, सुंदर गोड कथा उद्याच्या अध्यात ऐकायची विनंती करतात. ते त्यांच्या ससुरला शरण गेले, शरण जाऊन अध्याचं कथन संपवितात. स्वाती श्री भावत रामायण युद्ध कांडे कारकी काय श्रीराम गुहक दर्शन नाम सिद्धित मधाय श्री कृष्ण शुभम भवतु पुंडलिक वरदाय श्री